हॅलो हॅलो. यस. चला, गुड इव्हनिंग मित्रांनो. वेलकम, स्वागत सगळ्यांचं PWMPSC वालामध्ये. वेलकम यू ऑल. संग्राम बॅचच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. वेलकम ऑल स्टुडंट्स फ्रॉम संग्राम बॅच. कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या बॅचमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. फिजिक्स वालामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. MPSC वालामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. यस. माझा आवाज क्लिअर येतोय का सगळ्यांना? व्हिडिओ ऑडिओ सगळं क्लिअर आहे का? मला एकदा कन्फर्म करा, सो दॅट आपण सेशन सुरू करू. लेक्चर टाइम असेल रोज आपला 5:30 पासून तर 7:30 पर्यंत. ठीक आहे. 5:30 to 7:30. ओके, 5:30 to 7:30. यस. ओके. बुकची नवीन एडिशन यायला थोडा वेळ लागेल आता, त्यामुळे सध्या जी 12th एडिशन आहे तीच तुम्ही यूज करू शकता. नवीन एडिशनला आणखी 1-2 महिने जातील कमीत कमी. ठीक आहे. यस. फर्स्ट लेक्चर आहे आज. फर्स्ट लेक्चर आहे आज. फर्स्ट. हो, बायलिंग्युअल असतील लेक्चर श्रेया. लेक्चर विल बी बायलिंग्युअल. ठीक आहे ना? सो डोंट वरी एट ऑल. विल एक्सप्लेन all concepts properly in both language. Yes. दररोज एकच सब्जेक्टचा क्लास होणार का? नाही, आणखी येतील बाकीचे लेक्चर पण. बुक घेणं गरजेचं आहे केतकी. बुक घेणं गरजेचं आहे, कारण बुक शिवाय तुम्हाला काहीच कळणार नाही, किंवा जेवढं काही कळालं त्याची रिव्हिजन करता येणार नाही. त्यामुळे बुक घ्या सर्वांनी. कॉम्पिटिटिव्ह सायन्स नावाचं पुस्तक आहे आपलं. कॉम्पिटिटिव्ह सायन्स नावाचं 12th एडिशन. फ्लिपकार्टला नाही आहे का? येऊन जाईल. टेन्शन घेऊ नका. सांगतो बुक सांगतो, सगळं सांगतो. पहिले लक्ष द्या. अगोदर आपण सुरुवात तर करूयात, मग नंतर सांगतो सगळं. ठीक आहे. चला. सो गाईज, आज आपलं फर्स्ट सेशन आहे. पहिलं लेक्चर आहे आपलं आज संग्राम बॅचमध्ये, जी संयुक्त परीक्षेसाठीची बॅच आहे 2027ची, सामान्य विज्ञानाची. आज आपलं फर्स्ट सेशन आहे. बायोलॉजी पासून आपण सुरुवात करतो आहे. तुमच्याकडे सगळ्यांकडे ह्या बॅचचं प्लॅनर असेल तर त्यानुसार आपण जाणार आहोत. लक्षात ठेवा, बीडमध्ये शक्यता जरा कमी आहे. स्टेट बोर्ड गरज नाही, मी सगळंच कव्हर करून घेतो इकडं. आपलं पुस्तक घेऊन टाका फक्त. आज आपण बघणार आहोत पेशींची रचना आणि कार्य, भाग 1, पार्ट 1. ठीक आहे. सो आता प्रिव्हियस रिकॅप आपल्याकडे काहीच नाही आहे, त्यामुळे मी बुक बद्दल सांगतो. ठीक आहे. पुस्तक आहे आपलं कॉम्पिटिटिव्ह सायन्स नावाचं. त्याची मार्केटमध्ये आहे 12th एडिशन. 12वी आवृत्ती आहे त्याची मार्केटमध्ये सध्या. हे बुक ॲमेझॉन, फ्लिपकार्ट दोन्हीकडे पण उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर नसेल तर ॲमेझॉनवर बघा. ठीक आहे. हो, ॲमेझॉनवर आहे. ठीक आहे. नांदेडला असेल मे बी, सांगता येत नाही. अरे, मी अनिल कोलतेच आहे रे बाबा.
हां, बट आपलं पण घेऊन टाका, कारण आपलं बुक तुम्हाला आणखी युजफुल ठरेल. ठीक आहे, PWच्या नोट्ससोबत. ठीक आहे. चालेल, बट तुम्ही एकदा चेक करा 2-3 टॉपिकपर्यंत, मग त्यानंतर ठरवा सहज या. ठीक आहे. हे पुस्तक घेऊन टाका सगळ्यांनी. ऑनलाईन अवेलेबल आहे. ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर. ठीक आहे. आणि जर कुणाला ऑनलाईन नाही भेटलं कुठे, तर मी एक नंबर ओरली सांगतो. इकडे लिहिता येत नाही मला नंबर. हो, बेसिकपासून आहे. एक नंबर इकडे मी तुम्हाला सांगतो, मला लिहिता येणार नाही, तो फक्त ओरली सांगतो. तो नंबर नोट डाऊन करून घ्या. त्या नंबरला कॉल करून सुद्धा तुम्ही पुस्तक ऑर्डर करू शकता. फक्त त्या नंबरला कॉल करताना सकाळी 10-11 नंतर संध्याकाळी 5 पर्यंतच करा. इतर कुठल्याही वेळेत करू नका. 7020 बुकच्या ऐवजी PDF रेफर केले तरी चालतील, काही प्रॉब्लेम. इंग्लिशमध्ये पण आहे. इंग्लिशमध्ये पण आहे. इंग्लिश व्हर्जन जे आहे आपलं, त्याचं नाव आहे जनरल सायन्स. इंग्लिश व्हर्जनचं नाव काय आहे? जनरल सायन्स आहे. ठीक आहे. माझ्याकडून शिकण्यासाठी लावली का बॅच? ओके 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 ओके. रुपाली, मी काय सांगेल, ज्यांच्याकडे अदर दुसऱ्या कोणाचं बुक आहे ना, त्यांनी काय करा, मी जे आता शिकवल लेक्चरमध्ये ते तुमचं त्या पुस्तकातलं मॅच होतं का सगळं बघा. जर मॅच झालं तुम्हाला मी जे शिकवतोय ते तुमच्याकडच्या बुक्सचं, सो इट इज फाईन, नो वरीज देन. ठीक आहे. जर मॅच नाही झालं, यस पियुष तुमच्यासाठी सांगतोय, ज्यांच्याकडे अदर बुक आहे, ज्यांना वाटलं की अरे नाही सर जे शिकवत आहे आपल्याला ते आणि तुमच्याकडे जे बुक आहे वॉट एव्हर कुठलंही रेफरन्स, ते मॅच नाही होते, कन्फ्यूज होतंय जरा, तर मग आपलं बुक घ्या. तोपर्यंत नका घेऊ. ठीक आहे. लक्षात. मोबाईलवर लेक्चर दिसत नाही त्याला मी काही नाही करू शकत ना, माझ्याकडे थोडी टेक्निकल काही गोष्टी आहेत. ठीक आहे. सगळे लेक्चर होणार, सगळे एक 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 सुरू होईल. एक एक लेक्चर सुरू होतील, एक एक सब्जेक्टचा. आज आपला सब्जेक्ट सुरू झाला, बाकीचे पण सुरू होतील. ठीक आहे. ओके. चला, ऑनलाईन नंबर सांगू मी तुम्हाला आता. ऑनलाईन नंबर सांगू. 7020121893. ठीक आहे. 7020121893. त्याचं MRP 600 आहे. ते 50% तुम्हाला मिळेल. ॲमेझॉनवर बघा काय आहे त्याची प्राईस, तुम्हाला कळून जाईल. प्लस पोस्टल चार्जेस वगैरे पकडून 400-450 समथिंग, 450 ते 500च्या दरम्यान तुम्हाला ते मिळून जाईल. 450 to 500, कारण बुक कलरफुल आहे आणि मोठं आहे, चांगलं जम्बो बुक आहे त्यामुळे. ठीक आहे. हो, तरी पण सायन्सचं बुक घेऊन टाका उर्वशी, कारण सायन्सचं बुक जे आहे ना आपलं, ते PWच्या बुक्सपेक्षा खूप डिटेल आहे. आणखी क्लासच्या नोट्स पण मिळणार आहेत. यस. हो, ऑफलाईन 400ला भेटतं. यस. यस. हो, नोट्स येतीलच ना आपले, काही प्रॉब्लेम नाही. हो, करू शकता रेफर, काही प्रॉब्लेम नाही. ऑनलाईन नोट्स नाही काढायच्या, फक्त लेक्चर करायचं. यस, श्रुतीने घेतला आहे बुक, बेस्ट आहे. यस, बाकीच्यांनी पण घेऊन टाका. ज्यांच्याकडे नाही आहे पुस्तक त्यांनी घेऊन टाका. ज्यांच्याकडे आहे त्यांनी तुमच्याकडे जे आहे ते रेफर करा. जर तुम्हाला वाटलं कन्फ्युजन तर मग घेऊन टाका, नाही नाही वाटलं तर राहू द्या. ठीक आहे. यस. बुकचा फोटो किधर से बताऊं मैं तुमको फोटो अभी? हम्म. तुम्ही यार गुगलला टाका ना, तुम्ही गुगलला जा ना, तुम्ही गूगल चॅट जीपीटीला विचारा ना. गूगल चॅट जीपीटीला विचारा ना, अनिल कोलते सायन्स, सगळीकडे फेमस आहे मी, कोणी पण सांगून देईल. अनिल कोलते सायन्स बुक असं टाका, येऊन जाईल. कुठे पण भेटतं माझं बुक. हे बघा, असं टाईप करा तुम्ही गुगलला, मग तुम्हाला कळेल. गुगलला टाका, चॅट जीपीटीला टाका, जेमिनाला टाका, मेटाला टाका, व्हॉट्सॲप. हे बघा लगेच येतं. हे बघा किती फेमस आहे. हे बघा, आता गुगलला मी काय सांगून ठेवलं की सांगा बरं. बघा, अनिल कोलते सायन्स, अनिल कोलते सायन्स बुक, अनिल कोलते सायन्स बुक इन इंग्लिश, अनिल कोलते सायन्स बुक इन मराठी, अनिल कोलते सायन्स बुक PDF फ्री डाउनलोड, अनिल कोलते सर. कसं सांगू तुम्हाला मी आता, कैसे बताऊ मी तुमको.
हे जातो मी आता इमेजेसमध्ये. हे आपलं सायन्सचं बुक आहे, हे दिस वन. ही सध्याची एडिशन आहे आपली ही. ठीक आहे. हे बघा, कॉम्पिटेटिव्ह सायन्स बाय अनिल कोलते, मराठी एडिशन, कॉम्पिटेटिव्ह सायन्स अनिल कोलते, 12th कलर एडिशन. हे क्लिअर का? क्लिअर? येस. नाही, नाईन्थ खूप ओल्ड आहे अमोल. 9th खूप ओल्ड आहे. ठीक आहे. हे ॲमेझॉनचीच लिंक आहे का? ॲमेझॉनवर आहे. नाही, ॲमेझॉनवर अवेलेबल इन स्टॉक, 491 रुपये. तुम्ही 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 स्वतः बघत जा रे, तुम्ही स्वतः पहिले बघत जा. ठीक आहे. यस, सगळं इम्पॉर्टंट टॉपिक वगैरे सगळं सांगेल, टेन्शन घेऊ नका. आता मी सुरू करू का लेक्चर? नाही तर आपलं लेक्चरचा टाइम राहायचा बाजूला, सगळं तुमच्या गप्पाच चालायच्या. ठीक आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिल्यांदा बायोलॉजीचं सिलेबस. ठीक आहे. विल फर्स्ट डिस्कस द इम्पॉर्टंट टॉपिक्स ऑफ बायोलॉजी अँड इन विच आपण त्यात हे पण बघणार आहोत इम्पॉर्टंट टॉपिक्समध्ये. ठीक आहे. की कुठल्या टॉपिकवर जास्त फ्रिक्वेंटली प्रश्न विचारले जातात, कुठल्या टॉपिकवर कमी फ्रिक्वेंटली प्रश्न विचारतात, ते पहिले डिस्कस करूयात. त्यानंतर मग आपण पहिला टॉपिक सुरू करणार आहोत आपला, दॅट इज सेल स्ट्रक्चर अँड फंक्शन. याचा फर्स्ट पार्ट असणार आहे आज, सेल स्ट्रक्चर आणि फंक्शन. ठीक आहे. पेशीची रचना आणि कार्य, याच्यामध्ये आपण सेलचं डिटेल स्ट्रक्चर पाहणार आहोत, सेलचे टाईप्स हे ना, सेल्सचे वेगवेगळे पार्ट्स, सेल वॉल, सेल मेम्ब्रेन, न्यूक्लियस, क्रोमोझोम्स, DNA, RNA, एटसेट्रा एटसेट्रा, आणि ऑल सेल ऑर्गन्स. सेल्स ज्यांच्यापासून सेल्स बनते, सेलमध्ये जे काही आहे ते सगळं डिटेल स्टडी करणार आहोत आपण, एकदम डिटेल. ठीक आहे. डोंट वरी ॲट ऑल. ठीक आहे. डोंट वरी ॲट ऑल. लक्षात? अरे देवा, तुम्ही आता असेच करणार करे मला? तुमच्यात ना पेशन्सच नाही आहेत रे, पेशन्सच नाही तुमच्यामध्ये, पेशन्सच नाही तुमच्यामध्ये. लेक्चर सुरू पण नाही केले मी आणखी, लगेच मराठीत पण सांगा, इंग्लिशमध्ये पण सांगा, बोथ लँग्वेजमध्ये शिकवा, आणि असं शिकवा आणि तसं शिकवा. डोंट डिक्टेट मी एनिथिंग. ओके. मला काहीही डिक्टेट करू नका, मला तुम्ही शिकवण्याच्या काही टिप्स देऊ नका, तुम्ही मला काही इन्स्ट्रक्शन देऊ नका. शिक्षक मी आहे का तुम्ही आहे ते सांगा बरं पटकन. शिक्षक मी आहे का तुम्ही आहे ते मला सांगा, ते पहिले ठरवून घेऊ आपण. वेदर आय एम अ स्टुडंट और यू ऑल आर अ स्टुडंट, वेदर आय एम अ टीचर और यू ऑल आर अ टीचर. टेल मी. शेवटी विचार पियुष तुझे डाऊट. ठीक आहे. मग मी जर शिक्षक असेल तर तुम्ही कशाला डोकं लावताय? लेट्स डू. हां, मग let us first of all see, listen carefully, focus carefully, what is I am going to teach, how I am going to teach, what is my way to teach, what is my system, or what is my way of explaining the things. हे ना, शिक्षक मी आहे ना, मला शिकवू द्या ना पहिले. मग मी कसा शिकवतो, काय शिकवतो, कसा एक्सप्लेन करतो, कोणकोणत्या भाषेत बोलतो, है ना, कशा पद्धतीने सांगतो, हे तुम्ही अगोदर बघा आणि मग नंतर बोला. आधीच सुरून जाता, हे का नाही? आधीच सुरून जाता.
त्यामुळे मला कळतं ना रे, तुम्ही तुम्ही नवीन आहेत का मला सांगा बरं. तुम्ही असे समजा मी तुमच्या समोर पहिल्यांदाच उभं राहिलोय का शिकवायला आणि तुम्ही माझ्यासाठी पहिलेच स्टुडंट आहात का शिकवायचे. नथिंग लाईक दॅट, इट्स नॉट लाईक दॅट. तुमच्यासारख्या आत्तापर्यंत मी हजारो विद्यार्थ्यांना, हजारो नाही सॉरी शब्द कट करतो, लाखो विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन महाराष्ट्रामध्ये मार्गदर्शन करतोय मागच्या 16 वर्षापासून. नॉट अ जोक. सिन्स मोर दॅन 16 इयर्स. 16 वर्ष झाले मला MPSC मध्ये शिकवतोय मी. 16 वर्षांपासून शिकवतो आहे सायन्स हा सब्जेक्ट. त्यामुळे तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका, बिनधास्त राहा, रिलॅक्स राहा, चिल करा एकदम. फक्त लेक्चर करा लक्षपूर्वक, ठीक आहे. फक्त लेक्चर करा लक्षपूर्वक, ठीक आहे. काहीच टेन्शन नका घेऊ तुम्ही. मला कळतं ना, तुम्ही काय नवीन थोडी आहे माझ्यासाठी. तुमच्यासारखे खूप पोरांना शिकवले मी. कुणाला मराठीतच पाहिजे, कुणाला इंग्लिशमध्येच पाहिजे, कुणाला 50-50 पाहिजे, कुणाला बऱ्यापैकी इंग्लिशमध्ये पाहिजे. सगळं कळतं मला, तुम्ही टेन्शन घेऊ नका. सगळ्यांचं सॅटिस्फॅक्शन होईल. नो वरीज, ठीक आहे. लक्षात. सो पेशीची रचना, टॉपिकचं नाव आहे पेशीची रचना आणि कार्य, सेल स्ट्रक्चर आणि फंक्शन. त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे बायोलॉजीचे टॉपिक, सिलेबस एक्सप्लेन करणार आहे, ठीक आहे. सिलेबस एक्सप्लेन करणार आहे. यस, तुम्ही मला गुगल करा, मेटा करा, सगळीकडे विचारा, तुम्ही बघा माझं बॅकग्राऊंड पहिले, हम कोण हो पहिले देख लो, ठीक आहे. चला, सो फर्स्ट ऑफ ऑल विल डिस्कस द सिलेबस, ओनली सायन्सचं सिलेबस. सायन्सचं सिलेबस म्हणण्यापेक्षा पहिले मी तुम्हाला सायन्सचं वेटेज एक्सप्लेन करतो. सायन्सचं वेटेज एक्सप्लेन करतो. वेटेज म्हणजे सायन्सचे मार्क्स किती आहेत आपल्याला, ठीक आहे. सायन्सचे मार्क्स किती आहेत, ठीक आहे. किती मार्कांना सायन्स विचारलं जातं आपल्याला, ते पहिले आपण समजून घेऊ, ठीक आहे. सो कुठल्या एक्झामसाठी तयारी करतोय आपण, कुठल्या एक्झामसाठी तयारी करतोय आपण, आपण तयारी करतो आहेत ग्रुप बी आणि ग्रुप सी एक्झामसाठी. ग्रुप बी आणि ग्रुप सी एक्झामसाठी, कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सी, ठीक आहे. बरोबर आहे. Samir, you can get the image of that book on Google also, okay? Just Google it. Anil Kolte Science, General Science, or in English, okay? You will get. सेम कलर आहे, हा जो कलर आहे माझ्या फॉन्टचा इकडे इथं लिहितो मी, तोच कलर आहे त्याचा, ओके. सो ग्रुप बी आणि ग्रुप सी ला सायन्सचं वेटेज कसं आहे, तर आपल्याला जनरल सायन्स पण आहे, सामान्य विज्ञान पण आहे, जनरल सायन्स पण आहे आपल्याला एक्झामला, आणि टेक्नॉलॉजी सुद्धा आहे. जनरल सायन्स देखील आहे आणि टेक्नॉलॉजी सुद्धा आहे, ठीक आहे. यस, जनरल सायन्स आणि टेक्नॉलॉजी. तुम्हाला फक्त हे लक्षात घ्यायचं, याच्यातलं प्रिलिम्सला किती मार्क्सला आहे आणि मेन्सला किती मार्क्सला आहे, पूर्व परीक्षेला किती मार्क्सला आहे आपला सब्जेक्ट, आणि मुख्य परीक्षेला किती मार्क्सला आहे, किती प्रश्न येतात आपल्याला, तेवढं फक्त आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि मग तुम्हाला टॉपिक सांगतो मी, दॅट्स इट, बाकी कुछ नाही, ठीक आहे. सो जनरल सायन्स प्रिलिम्सला जे आहे मित्रांनो, 15 क्वेश्चन्स आर देअर फॉर 15 मार्क्स, आणि मेन्सला आहेत 12 क्वेश्चन्स आर देअर फॉर 24 मार्क्स, ओके. प्रिलिम्सला 15 प्रश्न आहे 15 मार्कांसाठी सायन्सचे, मेन्सला 12 प्रश्न आहे 24 मार्कांसाठी, ठीक आहे. प्रिलिम्सला टेक्नॉलॉजी नसते, मेन्सला टेक्नॉलॉजी आहे, 8 क्वेश्चन्स आहेत फॉर 16 मार्क्स ओनली, 16 मार्कांसाठी 8 प्रश्न आहेत. आणि मी जेव्हा एखादी गोष्ट एक्सप्लेन करेल किंवा सांगेल काही बोर्डवर तुम्हाला, व्हॉट एव्हर जे काही सांगेल ते तुम्हाला समजलं का विचारेल मी, फक्त तेवढं मला समजलं की कमेंट करत जा पटकन फास्ट. चला, फर्स्ट जे मी आता सांगितले ते क्लिअर झालं सगळ्यांना, समजलं आहे सगळ्यांना, क्लिअर, हे क्लिअर झालं सगळ्यांना, गॉट इट. वेटेज कळलं तुम्हाला, वेटेज. आता मी तुम्हाला डिकोड करणार आहे जनरल सायन्स मधला बायोलॉजीचा सिलेबस, ठीक आहे. नाव विल सी द टॉपिक्स ऑफ बायोलॉजी ओनली. अँड जेव्हा मग मी तुम्हाला फिजिक्स स्टार्ट करेल तेव्हा फिजिक्सचे टॉपिक सांगेल, जेव्हा केमिस्ट्री स्टार्ट करेल तेव्हा केमिस्ट्रीचे टॉपिक सांगेल, दॅट्स इट, ठीक आहे. चलो,
सो लेट अस सी फर्स्ट ऑफ ऑल द बायोलॉजी है ना. ॲज वी आर स्टार्टिंग अवर बॅच विथ बायोलॉजी, सो विल सी द इम्पॉर्टंट टॉपिक्स ऑफ बायोलॉजी फर्स्ट. आपण आपल्या लेक्चरची सुरुवात जी आहे ती बायोपासून करणार आहोत. त्यामुळे मग पहिल्यांदा बायोलॉजीचे टॉपिक मी तुम्हाला सांगतो कुठले आहेत नेमके. ठीक आहे, बायोचे नेमके कुठले टॉपिक करायचे, म्हणजे कुठले टॉपिक इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला मी सांगतो पहिले. ठीक आहे. सो गाईज, बायोचे टॉपिक जे आहेत आपण त्यांना 2 ग्रुपमध्ये डिवाइड करूयात. ठीक आहे, कुठले रे? एका ग्रुपमध्ये टाकूयात इम्पॉर्टंट टॉपिक्स, म्हणजे महत्त्वाचे टॉपिक्स. ठीक आहे. मी जरी इंग्रजीत लिहितोय तरी प्रत्येक वाक्य प्रत्येक शब्द मराठीत पण सांगतोय, त्यामुळे कुणीही टेन्शन घेऊ नका. मी मराठीत जरी लिहिलं काही तर ते इंग्लिशमध्ये सांगतोय, फक्त मी प्रत्येकच शब्द मराठीत आणि इंग्लिशमध्ये लिहिणार नाही, तसं होत नसतं. क्लिअर का? मी कुठलंही एक लिहिल सांगेल दोन्ही भाषेमध्ये, कळलं? त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. इम्पॉर्टंट टॉपिक्स कुठले आहेत आणि व्हेरी 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 इम्पॉर्टंट टॉपिक्स कुठले आहेत, महत्त्वाचे आणि अतिमहत्त्वाचे टॉपिक कुठले आहेत. महत्त्वाचे टॉपिक म्हणजे ज्यांच्यावर कमी फ्रिक्वेंटली प्रश्न विचारले जातात, म्हणजे ह्या वर्षी विचारले तर 2 वर्ष विचारत नाहीत परत, ते इम्पॉर्टंट टॉपिक्स. आणि व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक्स कुठले, ज्यांच्यावर प्रत्येक वर्षी प्रश्न येतात, प्रत्येक एक्झामला प्रश्न येतात, ते असतात व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक्स. ठीक आहे. सो इम्पॉर्टंट टॉपिक्समध्ये काय काय लक्षात ठेवायचं? मग इम्पॉर्टंट टॉपिक्समध्ये लक्षात ठेवायचं, आपण जो आज टॉपिक सुरू करणार आहोत पहिला, दॅट इज सेल स्ट्रक्चर आणि फंक्शन. दुसरा टॉपिक इम्पॉर्टंटमध्ये लक्षात ठेवायचा प्लांट टिश्यूज. प्लांट टिश्यूज म्हणजे वनस्पती ऊती. सेल स्ट्रक्चर म्हणजे पेशीची रचना, वनस्पती ऊती. तिसरा टॉपिक लक्षात ठेवायचा ॲनिमल टिश्यूज. ॲनिमल टिश्यूज म्हणजे प्राणी ऊती. पेशीची रचना, वनस्पती ऊती आणि प्राणी ऊती. चौथा टॉपिक लक्षात ठेवायचा फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण, प्रकाश संश्लेषण. पाचवा टॉपिक लक्षात ठेवायचा न्यूट्रियंट्स. न्यूट्रियंट्स म्हणजे आहारशास्त्र. आहारशास्त्र म्हणजे विटॅमिन्स, प्रोटीन्स, मिनरल्स वगैरे 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 वगैरे. हो, फर्स्ट एडिशन इंग्लिश मिडियमचं, करेक्ट. ठीक आहे. आणि व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक्समध्ये लक्षात ठेवायचं मित्रांनो, सिस्टीम्स ऑफ क्लासिफिकेशन. सिस्टीम्स ऑफ क्लासिफिकेशन म्हणजेच वर्गीकरणाच्या पद्धती. वर्गीकरणाच्या पद्धती, 2 किंगडम, 5 किंगडम सिस्टीम, एटसेट्रा एटसेट्रा, बायनोमियल सिस्टीम, द्विसृष्टी पद्धत, पंचसृष्टी पद्धत वगैरे वगैरे. त्यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिकमध्ये आहे पुढचा टॉपिक प्लांट्स क्लासिफिकेशन, म्हणजे वनस्पतींचं वर्गीकरण, वनस्पतींचे ग्रुप्स वेगवेगळ्या प्रकारचे. ठीक आहे. थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा ऐकले का तुम्ही हे? तिसरं ॲनिमल्स क्लासिफिकेशन म्हणजे प्राण्यांचं वर्गीकरण. प्राण्यांचं वर्गीकरण, प्राण्यांचं वर्गीकरण, प्राण्यांचे ग्रुप्स, पोरीफेरा असेल, इंटाराटा, मोलुस्का, आर्थ्रोपोडा, इकानडार्माटा वगैरे वगैरे वगैरे, पायसेस, ॲम्फिबियन्स, रेप्टाइल्स, एव्ज, मॅमल्स वगैरे वगैरे वगैरे. चौथं लक्षात ठेवायचं प्लांट न्यूट्रिशन आणि डिसीज. प्लांट न्यूट्रिशन आणि डिसीज त्याच्याशी रिलेटेड, म्हणजे वनस्पतींचं पोषण आणि त्याच्याशी संबंधित रोग. वनस्पतींना कुठले न्यूट्रिएंट्स लागतात, कुठल्या न्यूट्रिएंटच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं, आयरनच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं, कॉपरच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं, झिंकच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं वगैरे वगैरे वगैरे. कळलं? प्लांट न्यूट्रिशन आणि डिसीज हे 4 खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. आणि 5वा टॉपिक आहे मित्रांनो ऑल फिजिओलॉजिकल सिस्टीम्स. ऑल फिजिओलॉजिकल सिस्टीम्स म्हणजे सर्व शरीर संस्था. सर्व शरीर संस्था, ऑल फिजिओलॉजिकल सिस्टीम्स, सगळ्या शरीर संस्था. बट याच्यावर कमी प्रश्न येतात, लक्षात ठेवा. हेच जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, हे खूप महत्त्वाचे, जास्त प्रश्न यांच्यावर येतात. इकडे एखाद दुसऱ्या टॉपिकवर येतो प्रश्न, हा असेल, हा असेल, एखाद दुसऱ्या इकडे, यांच्यावर कंपल्सरी प्रश्न असतात. यांच्यातल्या एखाद दुसऱ्या टॉपिकवर प्रश्न येतो फिजिओलॉजिकल सिस्टीममध्ये. फिजिओलॉजिकल सिस्टीममध्ये काय शिकावं लागतं माहिती आहे का? डायजेशन कसं होतं, पचन कसं होतं, आपलं पचन संस्था, रेस्पिरेशन कसं होतं, श्वसन कसं होतं आपलं, सर्क्युलेशन कसं होतं, रक्ताभिसरण,
त्याच्यामध्ये मग हार्ट वगैरे, ब्लड वेसल्स वगैरे, ठीक आहे, ब्लड ग्रुप्स वगैरे. त्यानंतर एक्सक्रिशन कसं होतं, म्हणजे किडनी कशी काम करते आपल्याकडे. त्यानंतर रिप्रोडक्शन कशा पद्धतीने होतं, असेक्शुअल रिप्रोडक्शन काय असतं, प्रजनन, लैंगिक अलैंगिक प्रजनन. त्यानंतर हार्मोन्स कोणकोणते आहेत, प्लांट्समधले हार्मोन्स कोणते आहेत, ॲनिमल्समधले हार्मोन्स कोणते आहेत, त्यांचे काय इफेक्ट होतात. हार्मोन्स म्हणजे संप्रेरके, ठीक आहे, ठीक आहे, संप्रेरके. ओके, चला, कळलं का सगळ्यांना. सर्व टॉपिक मी तुम्हाला मराठी इंग्लिशमध्ये सगळे सांगितलेले आहेत. कळले का सांगा पटकन. मराठीमध्ये सुद्धा सगळे नावं तुम्हाला सांगितलेले आहेत टॉपिकचे. गॉट इट. जरी मी लिहिले नसतील तरी सुद्धा. ठीक आहे, गॉट इट. सुरू करूयात मग. फर्स्ट टॉपिक आपल्याला जो सुरू करायचा आहे बायोलॉजीचा, बायोचा फर्स्ट टॉपिक आपण बघणार आहोत सेल स्ट्रक्चर आणि फंक्शन. जास्त फ्रिक्वेंटली प्रश्न येत नाहीत, बट येऊ शकतात ना, आपल्याला थोडी कन्फर्म माहिती. पेशीची रचना आणि कार्य, पेशीची रचना आणि कार्य, ठीक आहे. हा, नोट्स नाही केलं तरी चालतील, काही अडचण नाही. नोट्स नाही केल्या तरी चालतील, काही अडचण नाही. PDF मिळणारच आहे ना तुम्हाला, तुम्ही फक्त लक्ष द्या. ठीक आहे, मराठीत नाही ना निशा, ते वेळ जातो ना खूप. मी नावं सांगितले ना बेटा. पेशीची रचना, वनस्पती ऊती, प्राणी ऊती, प्रकाश संश्लेषण, पोषद्रव्य, हे वर्गीकरणाच्या पद्धती, हे वनस्पतींचं वर्गीकरण, हे प्राण्यांचं वर्गीकरण, हे वनस्पतीचं पोषण आणि डिसीज, सगळ्या शरीरशास्त्र क्रिया, शरीर संस्था आपल्या, ठीक आहे. पचन, श्वसन, रक्ताभिसरण, उत्सर्जन, प्रजनन आणि हार्मोन्स म्हणजे संप्रेरके, ठीक आहे. आलं लक्षात. चलो, हे आता लिहिलं मी इकडे मराठीमध्ये. पेशीची रचना आणि कार्य शिकायचं आहे आपल्याला. मित्रांनो, पहिल्यांदा आपण बघूयात सेल म्हणजे काय, पेशी म्हणजे काय नेमकं. तर पेशी म्हणजे इट इज द फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ, ठीक आहे. हो, करू शकता ना, ठीक आहे, सफिशियंट आहे, काही प्रॉब्लेम. सेल इज द फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ. हा पेशी जो आहे हा सजीवांचा मूलभूत घटक आहे, आणि याच मूलभूत घटकाच्या साहाय्याने सजीवांची रचना पण ठरते आणि सजीवांचं कार्य देखील ठरतं. मग सजीवांची रचना आणि कार्य जे आहे ते दोन्ही पण जे आहे हे पेशीवरच डिपेंड असतं. म्हणजे काय, तर आपल्या शरीरात जे काही चालतं, वनस्पतीच्या शरीरात जे काही चालतं, म्हणजे थोडक्यात आपण व्हॉट एव्हर ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करतो ना, आपण जे काही करतो, दॅट ऑल बिगिन्स फ्रॉम सेल, है ना. means it actually happens at very micro level inside our body. that micro level is called cell. आपल्या शरीरात जे काही चालतं, आपण जे काही करतो, ते आपल्या शरीरातल्या अतिशय सूक्ष्म घटकात घडत असतं, ज्या घटकाचं नाव आहे पेशी. मग सजीवांचं शरीर नेमकं कशाचं बनलं आहे, है ना, आपली बॉडी कशी तयार झाली नेमकी, आपली बॉडी काम कसे करते नेमके, प्रत्येक सजीवाची रचना किंवा प्रत्येक सजीवाचं स्ट्रक्चर डिफरंट कसं काय आहे, या सगळ्या गोष्टींचं उत्तर तेव्हा मिळालं जेव्हा याचा शोध लागला, ठीक आहे. लक्षात. कळलं. बुकमध्ये नाही, नोटबुकमध्ये लिहिले तरी चालतंय, पण नोटबुकमध्ये फक्त शॉर्टकट टायटल लिहा, सगळं डिटेल नका लिहित बसू. कारण तुम्ही जर लिहिण्यात डोकं लावत बसलात तर मग तुमचं इकडे माझ्याकडचं लक्ष लागणार नाही, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही शॉर्टकट नोट्स काढा, पण इकडे लक्ष द्या माझ्याकडे, ठीक आहे.
सो याचं संशोधन कसं झालं, याची डिस्कवरी कशी झाली, हा सजीवांचा फंडामेंटल युनिट आहे, हे कुणी शोधून काढलं? तर मित्रांनो, सेल डिस्कवरी झाली आहे 1665 मध्ये, 1665 मध्ये. कुणी केली? सेल डिस्कवर केले रॉबर्ट हुक नावाच्या सायंटिस्टने. कुणी डिस्कवर केले? रॉबर्ट हुक नावाच्या सायंटिस्टने. रॉबर्ट हुक जो आहे हा पेशींचा जनक आहे. रॉबर्ट हुक जो आहे तो पेशींचा जनक आहे. पेशींचा शोध याने लावला. रॉबर्ट हुक वॉज दॅट सायंटिस्ट हु डिस्कवर्ड द सेल अँड ऑल्सो कॉइन दिस टर्म सेल. ठीक आहे. रॉबर्ट हुक वॉज दॅट सायंटिस्ट हु डिस्कवर्ड द सेल अँड ऑल्सो कॉइन दिस टर्म ॲज सेल. ठीक आहे. फंडामेंटल युनिट शुड बी नोन ॲज सेल ऑर शुड बी कॉल्ड ॲज सेल, हे त्यानेच पहिल्यांदा सजेस्ट केलं. कसं सजेस्ट केलं, कसं शोध लावला त्याने, बघा आता. सो डेफिनेशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे, इंग्लिश शब्द पण इकडे आहेत. ठीक आहे. स्लाइड्स एकदम भारी भारी आहे, टेन्शन घेऊ नका, सगळं परफेक्ट कळेल तुम्हाला, बिलकुल टेन्शन घेऊ नका. एकदम भारी भारी स्लाइड आहे आणि बायलिंग्युअल स्लाइड्स आहे, मराठी इंग्लिश दोन्ही पण आहे. ठीक आहे. जे नसेल मी तुम्हाला ते एक्सप्लेन करेल. सो डेफिनेशन काय सांगितले मी तुम्हाला? सजीवांच्या शरीराची रचनात्मक आणि कार्यात्मक मूलभूत एकक म्हणजे कोण? पेशी. स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ मीन्स सेल. एंटायर लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे संपूर्ण सजीव सृष्टी जी आहे इज कंपोज्ड ऑफ सेल्स ओनली. सगळे सजीव जेवढे आहेत पृथ्वीवरचे ते सगळे पेशींचेच बनलेले आहेत. लक्षात? ते सगळे पेशींचेच बनलेले आहेत, लक्षात ठेवा. सो कोणी डिस्कवर केलं मग आता हे संशोधन कोणी केलं? सेलची डिस्कवरी कोणी केली? हे बघा, ही बॅच इंग्लिश मिडियमची नाहीये, कळलंय? इंग्लिश मिडियमची अशी काही सेपरेट बॅच पण आपल्याकडे चालत नाही. त्यामुळे कॅन यू राईट इन इंग्लिश, सर मराठीत लिहितात का, असं करू नका. चुपचाप लेक्चर करा, ऐका, समजून घ्या. मी तिकडे मराठीत लिहिल किंवा इंग्लिशमध्ये लिहिल, तुम्हाला समजलं बस झालं ना, दॅट्स इट, खतम. रजनी, मी आता हे सगळं जे एवढं इकडे लिहिलं बेटा मराठीमध्ये, हे सगळं मराठीमध्ये लिहित असताना तू ऐकलं का? तुझे कान चालू होते का? कानात काही घातलंय तू दुसरं आणखी? मी हे सगळं इंग्लिशमध्ये पण बोललो आहे. मग आता मी जर हेच परत असं लिहित बसलो इकडे, काय रिसर्च किंवा डिस्कवरी 1665 रॉबर्ट हुक. सो व्हॉट इज द अल्टिमेट पर्पज ऑफ दिस? काय याचा उद्देश आहे? सांग बरं, काय होणार याने? मग फक्त मी लिहितच बसू का? बोलतच नाही मी, काहीच बोलत नाही मी काय करतो? वरती वाक्य मराठीत लिहितो, खाली इंग्रजीमध्ये लिहितो, परत पेज बदलतो, काही मराठीत लिहितो, परत इंग्लिशमध्ये बोलतो, परत पेज पलटतो, परत तसं लिहित बसतो. मराठी इंग्लिश खेळत बसू आपण. ठीक आहे. तुम्हाला शिकायचंच नाहीये, तुम्हाला शिकायचंच नाहीये, तुम्हाला शिकायचंच नाहीये थोडक्यात. ठीक आहे. काही पण करता राव. मी काय सांगतो ते ऐका म्हटलं तर ते राहिलं बाजूला, तुमचं सुरू करता तुम्ही. तिकडे ते जे कमेंट करायला दिले ना तुम्हाला, ते कमेंट करायला दिले ना, ते तुम्हाला डाऊट विचारण्यासाठी आहे, नॉट फॉर चॅटबॉक्स. चॅटबॉक्स नाही तो, काही उठलं सुलग टाईप करत बसायचं तिकडे. ठीक आहे. हां, चला लक्ष द्या आता. पेशींचा शोध कोणी लावला म्हणजे सेल डिस्कवर कोणी केले? आता सांगितलं ना मी, डिस्कवर शब्द वापरला ना इंग्रजीमध्ये, संपलं. हां, यस. So cell was discovered by a scientist biologist called as Robert Hooke. रॉबर्ट हुकने सेल डिस्कवर केला आहे. केव्हा डिस्कवर केला? 1665 मध्ये, 1665 मध्ये. कसा डिस्कवर केला है ना? याला काही स्वप्न पडलं होतं का? याच्या स्वप्नात आली होती का पेशी? नाही. सो इन दॅट पर्टिक्युलर इरा, दॅट मीन्स इन 1665, 1665 मध्ये रॉबर्ट हुक अँड मेनी अदर सायंटिस्ट, आणखी बरेच सायंटिस्ट होते, दे आर ट्राईंग टू डिस्कवर द फंडामेंटल युनिट ऑफ लिव्हिंग थिंग्स. त्यांचे प्रयत्न सुरू होते की सजीवांचा फंडामेंटल युनिट काय असेल नेमके, सजीव कशापासून बनलेले आहेत, कशाचे बनलेले आहेत नेमके सजीव, ह्याचा शोध घेण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते. आणि अल्टिमेटली मग एक दिवस ह्या रॉबर्ट हुकला एक प्लांट होता, ओक नावाचा, लक्षात ठेवा, ओक नावाचा प्लांट, ओक ट्री, ओक नावाची एक वनस्पती होती.
त्या वनस्पतीचं काय केलं याने, कॉर्क मधल्या, कॉर्क म्हणजे काय, कॉर्क म्हणजे आउटर एपिडर्मिस, स्टेम असताना, स्टेम खोड असताना, खोड त्याची सगळ्यात आउटर एकदम थिन लेअर कट केली, कापली, आणि ती आउटर थिन लेअर कापून काय केलं यांनी, त्याचं ऑब्झर्वेशन केलं मायक्रोस्कोप खाली, याने स्वतः मायक्रोस्कोप पण बनवला होता. ठीक आहे, एकदम थिन लेअर, पातळ काप म्हणजे काय, थिन लेअर, त्याने मायक्रोस्कोप खाली ठेवली आणि तिचं ऑब्झर्वेशन केलं. कुठल्या प्लांटचं, ओक प्लांटचं, त्याच्या कॉर्टेक्सचं. सो आफ्टर observing that thin epidermis under the microscope, he found that thin layer is having numerous empty honeycombs structures. त्याच्यामध्ये भरपूर असे हनीकॉम्सचे स्ट्रक्चर आहेत. बट ऑल दॅट स्ट्रक्चर्स आर एम्प्टी. म्हणजे त्या पातळ पापुद्र्यामध्ये, त्या थिन लेअरमध्ये त्याने जे पाहिलं, त्याला दिसलं सूक्ष्मदर्शकातून की त्याच्यात खूप बारीक बारीक छोटे 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 मधमाशांचे पोळं कसे असतात, लाईक दिस, हे असे कप्पे त्याला दिसले. हे रॉबर्ट हुकचं ऑब्झर्वेशन होतं ह्या सेलमधून, म्हणजे ह्या पार्टमधून, ह्या कॉर्कमधून. हे खोडाचा पार्ट होता स्टेमचा. त्याला वाटलं हे छोटे छोटे कप्पे म्हणजे फंडामेंटल युनिट आहे सजीवांचे सगळे. ऑल दिस स्मॉल 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 चेंबर्स और स्मॉल ग्रुप्स और स्मॉल युनिट्स आर फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ. त्यांना वाटलं हे कप्पे म्हणजे सजीवांचा मूलभूत घटक आहे. त्यांनी मग ह्या कप्प्यांना काय केलं, नाव दिलं. काय नाव दिलं, सेल. मग असाही प्रश्न आलाय की हु कॉइन द टर्म सेल, पेशी हे नाव खालीलपैकी कुठल्या शास्त्रज्ञाने दिले आहे, तर ते रॉबर्ट हुकने दिलेलं आहे. पेशी हे नाव कुणी दिलं, रॉबर्ट हुक नावाच्या शास्त्रज्ञाने दिलेलं आहे. ठीक आहे. बट अल्टिमेटली काही दिवसानंतर याच्यावर पुढे रिसर्च झालं. त्या रिसर्च नंतर हे कळालं की रॉबर्ट हुकने ज्या सेल डिस्कवर केल्या होत्या, आयडेंटिफाय केल्या होत्या ॲक्च्युली त्या कॉर्कमधून, एपिडर्मिस ऑफ स्टेम, थिन एपिडर्मिस ऑफ स्टेम ऑफ ओक प्लांट, म्हणजे त्या खोडाच्या पातळ पापुद्र्यातून ज्या पेशी त्याने आयडेंटिफाय केल्या होत्या, अल्टिमेटली काही दिवसांनी रिसर्चमधून कळालं की दॅट सेल वॉज डेड. त्या पेशी मृत होत्या, मृत. दॅट्स वाय दॅट सेल्स आर अपिअर्स टू बी एम्प्टी. म्हणून ते पेशी रिकाम्या दिसत होते, कप्पे सगळे एम्प्टी दिसत होते. मग का बरं एम्प्टी दिसत, त्याचं उत्तर काही दिवसांनी मिळालं. काय उत्तर मिळालं की त्या डेड सेल्स होत्या, लक्षात ठेवा. सो रॉबर्ट हुकने ज्या पेशी डिस्कवर केल्या होत्या, जिथून डिस्कवर केल्या होत्या, त्या कॉर्कमधून, त्या सगळ्या सेल डिस्कवरी कळले का, सांगा बरं पटकन. मराठी इंग्रजीवाले सगळे सांगा रे, मराठीवाले भी बोलो, इंग्रजीवाले भी बोलो. गॉट इट, कळलं सगळ्यांना, क्लिअर. मराठी इंग्लिशवाले सगळ्यांना कळलं, झालं. सिम्पल, एवढंच लक्षात ठेवायचं याच्यामध्ये, बाकी काहीच नाही डोकं लावण्यासारखं याच्यामध्ये. सो आफ्टर दॅट नेक्स्ट काय रे, नेक्स्ट काय, व्हॉट इज नेक्स्ट. सो नेक्स्ट डिस्कवरी अशी झाली सेलमध्ये. मग पुढचं संशोधन असं झालं सेलमध्ये. इन द इयर 1674, इन द इयर 1674, किंवा 1674 मध्ये एक सायंटिस्ट होता, त्याचं नाव होतं अँटॉन व्हॅन लिवेनहुक. अँटॉन व्हॅन लिवेनहुक नावाचा. तो पहिला रॉबर्ट हुक होता, हा लिवेनहुक आहे. दोघं पण हुकलेलेच होते. ठीक आहे. हुकलेले म्हणजे शिकलेले, अभ्यास केलेले खूप जास्त. लिव्हेनहुक, अँटॉन व्हॅन लिव्हेनहुक याने काय केलं 1674 मध्ये, तर गाईज याने 1674 मध्ये पहिल्यांदा, फर्स्ट टाइम पहिल्यांदा याने लिव्हिंग किंवा अलाइव्ह सेल ऑब्झर्व केल्या विथ द हेल्प ऑफ मायक्रोस्कोप. म्हणजे याने पहिल्यांदा जिवंत पेशी, कळलं का रे, याने पहिल्यांदा काय पाहिल्या, जिवंत पेशी पाहिले, जिवंत पेशी. सो
हाऊ कुड ही आयडेंटिफाईड दॅट अलाइव्ह सेल, याला कसं कळलं ती पेशी जिवंत आहे म्हणून, है ना. लिव्हेनहुक इज कॉल्ड ॲज और नोन ॲज फादर ऑफ मायक्रोस्कोप. कळलं, याने मायक्रोस्कोप याने डिस्कवर केला लिव्हेनहुकनेच. लिव्हेनहुकनेच पहिले लिव्हिंग सेल म्हणजे पहिला अलाइव्ह सेल पण डिस्कवर केला. कशावरून ठरलं, बट हे कशावरून ठरलं की ती पेशी जिवंत होती म्हणून, अलाइव्ह होती म्हणून? सो हे ठरलं त्या सेलमध्ये असणाऱ्या फ्लुइडच्या आधारे, जे की मुव्हेबल होतं. म्हणजे त्या पेशीच्या आतमध्ये ती एम्प्टी नव्हती, त्या पेशीच्या आतमध्ये द्रव होता, द्रव, लिक्विड. आणि ते लिक्विड मूव्ह होत होतं, मूव्ह, ठीक आहे. ते लिक्विड मूव्ह होत होतं, त्याच्यावरून ठरलं की ते सेल अलाइव्ह आहे. अशा त्या पहिल्या अलाइव्ह सेलला नाव काय दिलं गेलं माहिती तुम्हाला? पहिल्या अलाइव्ह सेलला नाव दिलं गेलं, पहिली जिवंत पेशी जी याने पाहिली होती त्या जिवंत पेशीला नाव दिलं गेलं बॅक्टेरिया. बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू. सो बॅक्टेरियाचा डिस्कवरर कोण आहे? लिव्हेनहुकच आहे. बॅक्टेरिया हा ठरला बॅक्टेरिया जो होता तो होता फर्स्ट मायक्रो ऑर्गॅनिझम्स. फर्स्ट मायक्रो ऑर्गॅनिझम हा होता पहिला सूक्ष्मजीव पृथ्वीवरचा. लक्षात ठेवा, मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे कोण? ज्याला आपण नेकेड आईजने पाहू शकत नाही, ठीक आहे. नेकेड आईजने पाहू शकत नाही, उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. आपल्या डोळ्यांची तेवढी क्षमता नाहीये त्याला पाहण्याची, ठीक आहे. आपल्या डोळ्यांची तेवढी क्षमता नाहीये त्याला पाहण्याची, कारण त्यांची साईज फार छोटी आहे. लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याची साईज फार छोटी आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे आपण त्याला काही पाहू शकत नाही, हा लक्षात. सो असा पहिला सूक्ष्मजीव, पहिला मायक्रो ऑर्गॅनिझम कोणी शोधून काढला? लिव्हेनहुकने. क्लिअर? केव्हा घडलं हे? 1674 मध्ये. केव्हा घडलं? 1674 मध्ये. क्लिअर झालं सगळ्यांना? ओके, क्लिअर, ओके. चलो, त्यानंतर मग 1674 पासून पुढचा बराचसा काळ सेलमध्ये काही विशेष नोटेबल रिसर्च झालं नाही, म्हणजे काही विशेष संशोधन झालं नाही. कारण एकतर सेल खूप लहान होत्या आकाराने, त्यामुळे त्यांच्यात काही सापडणं काही पॉसिबल नव्हतं, शक्यच नव्हतं काही दिसणं त्यांच्यामध्ये. सो मग पुढचा बराच काळ विदाऊट एनी फाइंडिंगच गेला, काही समजलंच नाही पुढच्या बऱ्याचशा काळामध्ये, ठीक आहे. लक्षात. सो मग फायनली काही जर्मन सायंटिस्ट होते, जर्मनीचे काही सायंटिस्ट होते, त्यांनी वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्सची लाईफस्टाईल स्टडी करायला सुरुवात केली. वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्सचे, काही प्लांट्स, काही ॲनिमल्स वगैरे वगैरे. नोट्स नंतर लेक्चर संपल्यानंतर मिळतील, रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत तुमच्या ॲपमध्ये येऊन जातात त्या, ठीक आहे. सो मग त्या जर्मन सायंटिस्टने काय केलं? सजीवांची लाईफस्टाईल ऑब्झर्व करायला सुरुवात केली, की त्यांचं स्टार्टिंग फ्रॉम बर्थ, है ना, जन्म झाला समजा, नुकताच एखादा ऑर्गॅनिझम तयार झाला, पुढे तो कसा डेव्हलप होतो आणि मग तो काय काय फंक्शन परफॉर्म करू शकतो, त्याच्या ॲबिलिटीज काय काय असतात, काय स्किल असतात त्याच्याकडे, तो कशात यूज करतो, प्लांट्समध्ये काय काय होतं वगैरे वगैरे. आणि हे त्यांनी ऑब्झर्व बऱ्याच वर्ष केलं त्यांनी. तर मग ते जे जर्मन सायंटिस्ट होते ना मित्रांनो, ज्यांनी हे सगळं ऑब्झर्व केलं, ते 3 जर्मन सायंटिस्ट होते. त्यांनी त्यांचं सगळं ऑब्झर्वेशन जे आहे सेल थेअरी म्हणून पब्लिश केलं, पेशी सिद्धांत म्हणून पब्लिश केलं. म्हणजे त्यांना जे समजलं, त्यांच्या ऑब्झर्वेशनचा जो निष्कर्ष निघाला, जे कन्क्लुजन निघालं, त्याला सेल थेअरीज म्हटलं, पेशी सिद्धांत म्हटलं, ठीक आहे. सेल थेअरीज किंवा पेशी सिद्धांत. रॉबर्ट ब्राउन आणखी यायचं आहे 1831 मध्ये, ते पुढे जाऊयात आपण, त्याला नंतर घेऊन येत आपण. आता न्यूक्लियसचा अभ्यास करताना पहिले हे ऐकून घ्या तुम्ही. आता सेल थेअरीज म्हणजे पेशी सिद्धांत, म्हणजे पेशीच्या बद्दल, पेशीविषयी मांडलेले अशा काही गोष्टी ज्या तोपर्यंत त्या काळात कुणालाही माहिती नव्हत्या, ठीक आहे. सो सेल थेअरीज कुणी कुणी मांडले लक्षात ठेवायचं. सेल थेअरीज पहिला सायंटिस्ट आहे सेल थेअरी मांडणारा मायकल जॅक्सन, M.J. शिल्डेन किंवा स्लायडेन. दुसरा सायंटिस्ट आहे थिओडॉर स्किवॅन किंवा शॉन. थिओडॉर शॉन किंवा स्किवॅन. आणि तिसरा सायंटिस्ट आहे रुडॉल्फ, म्हणजे R. विरशॉ. रुडॉल्फ विरशॉ आहे तिसरा सायंटिस्ट, रुडॉल्फ विरशॉ.
MJ शिल्डेन, ठीक आहे, थिओडोर शॉन आणि रुडॉल्फ विरशॉ, ठीक आहे, लक्षात क्लिअर का? MJ शिल्डेनने जी थिअरी मांडली ती 1838 मध्ये मांडली. थिओडोर स्किवॅनने आपली थिअरी 1839 मध्ये मांडली आणि रुडॉल्फ विरशॉ जो आहे त्याने आपली थिअरी 1855 मध्ये मांडली. सॉरी 1855 नॉट 19, 1855. सो थिअरीज म्हणजे काय रे? थिअरीज म्हणजे यांनी जे ऑब्झर्वेशन केलं बरेच वर्ष सजीवांचं, त्या ऑब्झर्वेशन मधून यांना निघालेला निष्कर्ष, यांना काय निष्कर्ष निघाला त्या ऑब्झर्वेशन मधून ते त्याला म्हणायचं थिअरीज. त्याला काय म्हणायचं? थिअरी, सिद्धांत म्हणायचं त्याला, ठीक आहे. म्हणजे काय, समजा मी एखादं रिसर्च केलं, मी एखाद्या प्राण्याचं ऑब्झर्वेशन केलं, मी लिहून काढलं ते ऑब्झर्वेशन सगळं, याच्यामध्ये असे असे कॅरेक्टरिस्टिक्स आहे, असं असं आहे, हे त्याच्यामुळे आहे, ह्याच्यामुळे, आणि मग मी त्याला फायनली कन्क्लूड केलं की फ्रॉम दिस वी कॅन कन्क्लूड दॅट लाईक दिस. म्हणजे याच्यावरून आपल्याला असा निष्कर्ष निघतो की हे असं असं असतं. मीन्स काय? मीन्स एखाद्या ऑब्झर्वेशनचा, एखाद्या संशोधनाचा, एखाद्या रिसर्चचा जो निष्कर्ष निघतो, दॅट इज लाईक अ लॉ, दॅट इज लाईक अ रूल, त्याला थिअरी म्हटलं जातं. सो थिअरीमधूनच डेफिनेशन्स मिळतात, लक्षात ठेवा. थिअरीमधूनच काय मिळतं आपल्याला? डेफिनेशन मिळतं, व्याख्या मिळते. थिअरीमधूनच बऱ्याच गोष्टी आपल्याला कन्फर्म होतात. थिअरी मीन्स युनिव्हर्सल ट्रूथ, लक्षात ठेवा, युनिव्हर्सल ट्रूथ. मग आता बघूयात यांनी काय नेमकं कन्क्लुजन काढलं, काय निष्कर्ष काढला, यांनी समजून घ्या. प्रत्येकाचं काय काय ते समजून घ्या, ठीक आहे. नीट ऐका, लक्षपूर्वक, नीट व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका. प्रत्येकाचं काय काय निष्कर्ष आहे, कन्क्लुजन आहे ते समजून घ्या. पहिला कोण? पहिला मॅथियास स्लायडेन. मॅथियास कोण? स्लायडेन. पहिला मॅथियास स्लायडेन 1838, ठीक आहे. आणि दुसरा कोण? थिओडोर शॉन 1839. यांच्या दोघांचं काय म्हणणं होतं? यांच्या दोघांचं कॉमन थिअरी होती, दोघांची एकत्रच, ठीक आहे. यांच्या दोघांची थिअरी कॉमन होती, एकत्रच. काय? ऑल लिव्हिंग थिंग्स आर मेड अप ऑफ सेल्स ओनली. ऑल लिव्हिंग थिंग्स आर मेड अप ऑफ सेल्स ओनली. मी आता इंग्लिशमध्ये लिहित नाही, ते खूप खिचडी होऊन जाईल, लक्षात ठेवा. ऑल लिव्हिंग थिंग्स आर मेड अप ऑफ सेल्स ओनली. प्रत्येक जे सजीव आहेत ना, सगळे सजीव हे पेशींपासूनच बनतात, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे आपल्याला जी सेलची डेफिनेशन आपण केली सुरुवातीला, ती याच थिअरीवरून आली आहे. सेल इज द फंडामेंटल स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स. ही जी डेफिनेशन आपण केली सुरुवातीला, ती ह्याच थिअरीवरून आलेली आहे. पेशीच सगळ्या सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक मूलभूत एकक आहे. ऑल लिव्हिंग थिंग्स आर मेड अप ऑफ सेल्स. ऑल, कोणी पण असू दे, मग ते प्लांट्स असो, ॲनिमल्स असो, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असो, कोणी पण, सगळे पेशींचेच बनलेले आहेत. सेल हा सगळ्यांचा फंडामेंटल युनिट आहे. कळलं? सेल काय आहे? फंडामेंटल युनिट आहे. प्लस यांनी हे पण सांगितलं मित्रांनो, यांनी हे पण सांगितलं की काही सजीव जे आहेत ते युनिसेल्युलर असतात आणि काही सजीव जे आहेत ते मल्टीसेल्युलर असतात, ठीक आहे. युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर म्हणजे काही सजीव एक पेशी असतात, काही सजीव एक पेशी असतात, तर काही सजीव बहुपेशी असतात. ऐकलं असेल ना? हे पण यांनी सांगितलं. म्हणजे यांच्याच थिअरीतून हा पण निष्कर्ष निघाला की फ्यू ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर अँड फ्यू ऑर्गॅनिझम्स आर मल्टीसेल्युलर. फ्यू ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर अँड फ्यू ऑर्गॅनिझम्स आर मल्टीसेल्युलर. काही एक पेशी आहेत आणि काही बहुपेशी आहेत, असं यांनी सांगितलं. सगळ्यांचा फंडामेंटल युनिट सेलच आहे. सगळे ऑर्गॅनिझम्स सेल्स पासूनच बनलेले आहेत. कोणीच असं नाहीये की जे सेल्स शिवाय बनलं आहे, विदाऊट सेल्स बनलंय, ठीक आहे. हे या दोघांची थिअरी आहे. तिसरा कोण आहे? रुडॉल्फ विरशॉ आहे. रुडॉल्फ विरशॉ याने 1855 मध्ये आपली थिअरी मांडली. याची थिअरी होती बघा, याची थिअरी ओमनिस सेल्युला ई सेल्युला या एका कोट होता, हा त्याचा कोट आहे ना, या कोटने जास्त फेमस झाली. ओमनिस सेल्युला ई सेल्युला म्हणजे काय रे याचा अर्थ? ओमनिस सेल्युला ई सेल्युलाचा अर्थ असा होतो, इट मीन्स दॅट every living cell or every living organism exist on earth usually produced from pre-existing cell only. Every living cell exist on earth usually originated from pre-existing cells only. मराठीमध्ये जर सांगायचं झालं, पृथ्वीवर सध्या जेवढ्या पेशी आहेत, जेवढे सजीव आहेत, ते सगळे आधीपासून अस्तित्वात असलेल्या पेशींपासून बनलेले असतात. मीन्स व्हॉट? मीन्स कुठलाही सजीव कुठलीही पेशी स्पॉन्टेनियसली म्हणजे अचानक प्रोड्यूस होत नाही, अचानक तयार होत नाही. क्लिअर झालं सगळ्यांना? त्यालाच म्हटलं तर ओमनिस सेल्युला ई सेल्युला. प्रत्येक नवीन पेशी आधीपासूनच्याच पेशीपासून तयार होते. एव्हरी लिव्हिंग सेल इज युजली ओरिजिनेटेड. समजा ह्या न्यू सेल्स असतील तर त्या
प्रिव्हियस सेल पासूनच बनतील. कुठली सेल स्पॉन्टेनियसली किंवा अचानक तयार होत नाही. मीन्स सेल इज रिस्पॉन्सिबल टू ओरिजिनेट न्यू सेल. ऑर्गॅनिझम इज रिस्पॉन्सिबल टू प्रोड्यूस अनदर ऑर्गॅनिझम. कोणीही विनाकारण हवेतून जादूने तयार होत नाही किंवा झालेलं नाही. ही थिअरी कोणी सांगितली? विरशॉने सांगितली. ओमनी सेल्युला ई सेल्युला म्हणतात त्याला. ओमनी सेल्युला ई सेल्युला. मराठीमध्ये इंग्लिशमध्ये सगळे अर्थ तुम्हाला सांगितलेले आहेत. कळले का? सांगा पटकन. गॉट इट का? गॉट इट, गॉट इट, गॉट इट, गॉट इट, गॉट इट, गॉट इट. पटकन 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 पटकन. 5:30 से 7:30 बजे तक रहेगा अपना सेशन. 5:30 से 7:30. 5:30 पासून 7:30. कळलंय? क्लिअर? ऑल क्लिअर? जे सगळेजण एकदम म्हणजे जेनेटिक्स, जे सर्वजण खूप लक्षपूर्वक ऐकतील. यस, इव्होल्युशन. जे सगळेजण खूप फोकसने लक्षपूर्वक ऐकतील त्यांना 100% समजेल. आय गॅरंटीड. 100% समजेल. फक्त लक्षपूर्वक ऐका. यस, जेनेटिक्स, अनुवंशिकता, अनुवंशिकता, अनुवंशिकता. यस, जेनेटिक्स. ठीक आहे. गॉट इट? चलो, आता आपल्याला बघायचं आहे. मग आता आपल्याला पेशीची डिस्कवरी, सेलची डिस्कवरी कळाली, सेलच्या थिअरीज कळाल्या. कोणी कोणी सेलबद्दल काय काय शोध लावला ते पण हे बुकमध्ये आहे. याच्यापेक्षा डिटेलमध्ये आहे बुकमध्ये, आणखी याच्यापेक्षा डिटेल आणखी. लेक्चरमध्ये तरी आपण त्याचा जिस्ट घेत असतो, मेन पार्ट फक्त. ठीक आहे. नाव विल सी. आता आपल्याला कळलं सेल कशाची बनली आहे, म्हणजे सेल काय आहे, कसं बनले वगैरे. आता आपल्याला बघायचं आहे सेल्सचे टाइप्स. सेल्सचे टाइप्स म्हणजेच पेशींचे प्रकार. पेशींचे प्रकार. सेलचे टाइप्स बघायचे आहेत, पेशींचे प्रकार बघायचे आहेत. लक्षात. ठीक आहे. क्वेश्चन काय आले ते आपल्या बुकमध्ये शेवटी दिलेले आहेत. मंदार, आपल्या बुकमध्ये प्रत्येक टॉपिकच्या पाठीमागे मागच्या 5 वर्षांचे PYQs आहेत. मग सेलवर काय काय प्रश्न आले ते टॉपिक झाला वाचून, शिकून झाला माझा की टॉपिकच्या पाठीमागचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ओके, हा लक्षात. मी तुम्हाला 1-2 एक्झाम्पल सांगितले पण होते. ठीक आहे. हू डिस्कवर्ड द सेल, हू कॉइन द टर्म सेल. पेशीचा शोध कोणी लावला, पेशी नाव कोणी दिलं. सेल थिअरीवर प्रश्न आला होता. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट द सेल थिअरीज स्टेटेड बाय शिल्डेन अँड स्क्वॅन. शिल्डेन अँड श्वान असा प्रश्न आला होता. ठीक आहे. अँटॉन वॅन, जर असा क्वेश्चन आला हू डिस्कवर्ड द सेल, तर अँटॉन वॅन, बिकॉज त्याचं पेटंट अँटॉन वॅनच्या नावावर आहे. ठीक आहे. बुक्स मधल्या स्लाइड्स नाही आहेत प्रियंका, बट त्याच्यावरूनच बनवल्या मी या स्लाइड्स. ठीक आहे. बुक पण रंगीतच आहे आपलं, कलरच आहे बुक आपलं, पण त्यात मॅटर खूप आहे. ठीक आहे. यस, ओके, कळलं सगळ्यांना. सो मग आता आपल्याला जायचं पुढच्या टप्प्याकडे, पुढच्या मुद्द्याकडे. नेक्स्ट पॉईंट आपल्याला डिस्कस करायचा आता, दॅट इज सेल टाइप्स. सेलचा अभ्यास करायचा ना. सो वी ऑल मस्ट नो हाऊ मेनी टाइप्स ऑफ सेल्स आर देअर, है ना. पेशींचा अभ्यास करायचा तर आपल्याला माहिती पाहिजे किती प्रकारच्या सेल्स आहेत, कोणकोणत्या प्रकारच्या सेल्स आहेत आपल्याकडे, नाही का. किती प्रकारच्या किंवा कोणकोणत्या टाईपच्या सेल्स आपल्याकडे आहेत, है ना. जेवढे सजीव आहेत त्यांच्या सगळ्यांकडच्या सेल्स सेम आहेत का डिफरंट आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. सो लेट स्टार्ट. हाऊ मेनी टाइप्स ऑफ सेल्स आर देअर. नोट्सचं मला काही आयडिया नाही पूनम, बट हे जे मी शिकवतो ना, ही PDF तर तुम्हाला भेटणार ॲज इट इज. ठीक आहे. बाकी आय डोंट हॅव एनी आयडिया. सेल्सचे प्रकार 2 आहेत रे. देर आर 2 टाइप्स ऑफ सेल्स. देर आर 2 टाइप्स ऑफ सेल्स. फर्स्ट टाइप आहे आदि केंद्रकी पेशी. पहिला प्रकार आहे आदि केंद्रकी पेशी. आणि दुसरा प्रकार आहे दृश्य केंद्रकी पेशी. आदि केंद्रकी पेशी आणि दृश्य केंद्रकी पेशी. ठीक आहे. लक्षात. मराठीमध्ये नावं कळाले सगळ्यांना. आता इंग्लिश मधलं नाव ऐकायचं. आदि केंद्रकी पेशीला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं प्रोकॅरोटिक सेल आणि दृश्य केंद्रकी पेशीला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं यूकॅरोटिक सेल. प्रोकॅरोटिक सेल आणि यूकॅरोटिक सेल. ठीक आहे. प्रोकॅरोटिक सेल आणि यूकॅरोटिक सेल. ठीक आहे. सो व्हॉट डज इट मीन प्रोकॅरोटिक और यूकॅरोटिक म्हणजे काय नेमकं? खूप सोपं आहे, खूप इझी आहे मित्रांनो. याच्यामध्ये एक प्रिफिक्स आहे दोघांमध्ये आणि सफिक्स पण आहे.
ॲक्च्युली सायन्स मधले बायोलॉजी मधले सगळे नावं जे आहेत ना मित्रांनो, हे ना, ऑल नेम्स, मोस्ट ऑफ द नेम्स इन बायोलॉजी आर द कंपोजिशन ऑफ प्रिफिक्स अँड सफिक्स, and all these prefixes and suffixes are came from Greek or Latin language. जीवशास्त्रामध्ये बरेचसे नावं जे आहेत ना ते प्रिफिक्स आणि सफिक्स मिळून बनतात. प्रिफिक्स आणि सफिक्स मिळून बनतात. प्रिफिक्स म्हणजे सुरुवातीला येणारा ग्रुप ऑफ लेटर्स, सफिक्स म्हणजे शेवटी येणारा ग्रुप ऑफ नेम लेटर्स एखाद्या नावामध्ये, आणि ते सगळे ग्रीक आणि लॅटिन भाषेमधून आलेले आहेत. कशामधून? ग्रीक आणि लॅटिन. सो यू विल सी हिअर प्रो इज द प्रिफिक्स अँड कॅरोटिक इज द सफिक्स. इथे प्रो हा प्रिफिक्स आहे, कॅरोटिक्स हा सफिक्स आहे. इथे यू हा प्रिफिक्स आहे, कॅरोटिक्स हा सफिक्स आहे. ठीक आहे, आलं लक्षात? आलं लक्षात? क्लिअर? प्रो कॅरोटिक आणि यू कॅरोटिक. मग दोन्हीमध्ये काय कॉमन आहे सांगा? प्रिफिक्स सफिक्स मध्ये काय कॉमन आहे सांगा? सेकंड आवृत्ती नाही चालणार ना, खूप जुनी आहे ती. सेकंड 12वी 11वी 12वी तरी पाहिजे कमीत कमी. याच्यामध्ये कॉमन काय? दोघांचं सफिक्स कॉमन आहे. काय दोघांचं सफिक्स सांगा? दोघांचं सफिक्स आहे कॅरोटिक. दोघांचं सफिक्स काय? कॅरोटिक. मग कॅरोटिक म्हणजे काय रे? हा ग्रीक वर्ड आहे. इंग्रजीमध्ये याचा अर्थ होतो न्यूक्लियस, केंद्रक. आणि आता प्रिफिक्स जे वापरलं गेलंय याच्या अगोदर त्याचा अर्थ काय होतो नेमका ते समजून घ्या. कॅरोटिक म्हणजे न्यूक्लियस. ओके, आलं लक्षात? मग प्रो म्हणजे काय रे? इथे जे प्रो आहे त्याचा अर्थ काय? तर मित्रांनो, प्रो म्हणजे अनडिफाईन. अनडिफाईन. अनडिफाईन म्हणजे काय? अस्पष्ट. अनडिफाईन म्हणजे काय? अस्पष्ट. आणि यू म्हणजे काय रे? यू म्हणजे काय रे? यू म्हणजे वेल डिफाईन. यू म्हणजे काय? वेल डिफाईन. वेल डिफाईन म्हणजे स्पष्ट. वेल डिफाईन म्हणजे काय? स्पष्ट. ठीक आहे, क्लिअर? ओके. सो सेल स्ट्रक्चर नुसार जर विचार केला, पेशी किती प्रकारच्या आहेत? 2 प्रकारच्या आहेत. कुठले 2 प्रकार? कुठले 2 प्रकार? प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल. स्ट्रक्चरचा विचार जर केला तर आता हे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक हे जे 2 नावं आहेत, या नावांमध्ये प्रिफिक्स आणि सफिक्स असतात कंपल्सरी. प्रिफिक्स म्हणजे काय? A group of letters which usually appears at the beginning of a specific name, scientific name, and suffix means a group of letters that appears at the end of the chemical or scientific name. ओके, क्लिअर झालं? मग आता ह्या दोन्ही नावांमध्ये प्रिफिक्सेस पण आहेत, सफिक्स पण आहेत. प्रिफिक्स काय? इकडे प्रो, इकडे काय आहे? यू. सफिक्स काय? इकडे कॅरोटिक, तिकडे पण कॅरोटिक. मग कॅरोटिक हा सफिक्स कॉमन आहे दोन्हीकडे. कॅरोटिकचा अर्थ इंग्रजीमध्ये न्यूक्लियस होतो, मराठीमध्ये केंद्रक होतो. संपलं. प्रिफिक्स काय? इकडे प्रो आहे प्रिफिक्स. प्रोचा अर्थ होतो अनडिफाईन म्हणजे अस्पष्ट. इकडे प्रिफिक्स आहे यू. यूचा अर्थ होतो वेल डिफाईन म्हणजे स्पष्ट. मग आता हे अनडिफाईन आणि वेल डिफाईन कशासाठी वापरलं गेलंय? अनडिफाईन काय आहे? न्यूक्लियस. वेल डिफाईन काय आहे? न्यूक्लियस. सांगा बरं आता प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे काय? आदिकेंद्रकी पेशी म्हणजे काय? प्रोकॅरियोटिक सेल मीन्स विच हॅज अनडिफाईन न्यूक्लियस. कळलं? आदिकेंद्रकी पेशी म्हणजे आदिकेंद्रकी पेशी म्हणजे ज्यामध्ये स्पष्ट केंद्रक नसतो. कळलं का? क्लिअर झालं का? ओके का? ओके का? क्लिअर झालं का? ओके का? यस. आणि युकॅरियोटिक म्हणजे काय? युकॅरियोटिक म्हणजे काय? अ सेल विच इज हॅव्हिंग वेल डिफाईन न्यूक्लियस. दृश्य केंद्रकी पेशी म्हणजे ज्याच्यामध्ये स्पष्ट दिसणारे केंद्रक असते. कळलं? स्पष्ट दिसणारे काय असते? केंद्रक असते. स्पष्ट दिसणारे केंद्रक असते. स्पष्ट दिसणारे केंद्रक असते. ठीक आहे, दृश्य केंद्रकी पेशी म्हणजे काय? ज्यामध्ये स्पष्ट दिसणारे केंद्रक असते. क्लिअर झालं? ओके झालं? आया समझ में? कळ गया सबको? डोके में घुस गया? घुस गया डोके में? कळ गया? यस यस. चलो ओके, जाऊ पुढे. मग आता हे नीट ऐका. पहिल्यांदा बघूयात प्रोकॅरियोटिक सेल, त्याचे काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, नंतर युकॅरियोटिक सेल सांगतो. दॅट्स इट, संपलं.
पहिले प्रोकॅरियोटिक सेल बघूयात, याचे काही फीचर समजून घ्या प्रॉपर. ठीक आहे, प्रोकॅरियोटिक सेल जे असतात, प्रोकॅरियोटिक सेल ते कोण असतात? प्रोकॅरियोटिक सेल असतात मित्रांनो फक्त आणि फक्त बॅक्टेरिया. कोण असतं? बॅक्टेरिया म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल असतं. आणि बॅक्टेरियाचाच एक प्रकार आहे, त्याला ब्ल्यू ग्रीन बॅक्टेरिया म्हणतात किंवा सायनोबॅक्टेरिया म्हणतात. हा बॅक्टेरिया ऑटोट्रॉपिक असतो. ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषी असतो, म्हणजे याच्याकडे क्लोरोफिल असतं, म्हणजे हे फोटोसिंथेसिस करू शकतं. लक्षात ठेवा, हा बॅक्टेरिया फोटोसिंथेसिस करू शकतो. हा बॅक्टेरिया प्रोकॅरियोटिक सेलचं एक्झाम्पल आहे. कळलं का रे सर्वांना? प्रोकॅरियोटिक सेलचं एक्झाम्पल कोण आहे? प्रोकॅरियोटिक सेलचं एक्झाम्पल आहे बॅक्टेरिया. त्या बॅक्टेरियाचाच एक प्रकार आहे, त्याला सायनोबॅक्टेरिया पण म्हणतात, त्याला ब्ल्यू ग्रीन बॅक्टेरिया पण म्हणतात, त्याला ब्ल्यू ग्रीन अल्गी पण म्हणतात. लक्षात ठेवा. ठीक आहे, मग ब्ल्यू ग्रीन बॅक्टेरिया किंवा सायनोबॅक्टेरियाची स्पेशालिटी काय आहे? इट हॅज क्लोरोफिल. त्याच्याकडे हरितद्रव्य असतं, सो दॅट ते ऑटोट्रॉपिक असतात, म्हणजे फोटोसिंथेसिस करू शकतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात, प्रकाश संश्लेषण करू शकतात. क्लिअर? ओके, बरं. हे जे सगळे प्रोकॅरियोटिक सेल्स असतात, हे जे सगळे प्रोकॅरियोटिक सेल्स आहेत, त्यांची साईज किती असते रे? साईज किती असते यांची? देअर साईज युजली रेंजेस बिटवीन 1 to 10 मायक्रोमीटर. जस्ट 1 to 10 मायक्रोमीटर. 1 to 10 मायक्रोमीटर. 1 मायक्रोमीटर म्हणजे किती रे? 1 मायक्रोमीटर म्हणजे 10⁻⁻6 मीटर. सो इट इज नॉट एबल टू सीन विथ नेकेड आईज. आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही यांना. मायक्रोमीटर साईज आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. आपल्याला उघड्या डोळ्यांनी फक्त मिलीमीटर किंवा त्याच्या वरती दिसतं, मिलीमीटर, सेंटीमीटर वगैरे. लक्षात? यस, आर्किया पण आहेच एक एक्झाम्पल, ते पण लक्षात ठेवू शकता तुम्ही. आर्किया म्हणजे प्रोबॅक्टेरिया, प्रोबॅक्टेरिया म्हणायचे यांना, है ना. बिफोर बॅक्टेरिया, बॅक्टेरियाचे जवळ अगोदर जे आले असतील ते आर्किया, नंतर बॅक्टेरिया. ठीक आहे, क्लिअर झालं सगळ्यांना? ओके, क्लिअर का? सो व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोकॅरियोटिक सेल? प्रोकॅरियोटिक सेलचे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत? फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक, दे आर नॉट हॅव्हिंग न्यूक्लियस, है ना. न्यूक्लियस अनडिफाईन असतं यांचं. नॉट हॅव्हिंग न्यूक्लियस म्हणजे काय रे? अनडिफाईन न्यूक्लियस. न्यूक्लियस आहे यांच्याकडे, बट इट इज नॉट वेल डिफाईन, स्पष्ट दिसत नाही, क्लिअर नाही. प्लस नॉट हॅव्हिंग न्यूक्लिअर इन्व्हेलप. केंद्रक आवरण म्हणजे काय? न्यूक्लिअर इन्व्हेलप नाही यांच्याकडे. न्यूक्लिअर इन्व्हेलप नाही यांच्याकडे, नो न्यूक्लिअर इन्व्हेलप. ठीक आहे, देअर डीएनए इज व्हेरी शॉर्ट अँड इट इज फ्री. शॉर्ट डीएनए यांच्याकडे, शॉर्ट आणि सर्क्युलर डीएनए. शॉर्ट डीएनए आहे यांच्याकडे आणि तो सर्क्युलर आहे, खूप छोटा आहे आणि सर्क्युलर आहे. ठीक आहे, नो सेल ऑर्गन्स, है ना. यांच्याकडे कुठलेही सेल ऑर्गन्स नसतात, काहीच नाही यांच्याकडे बाकीच्या सेल सारखं, मायटोकॉन्ड्रिया वगैरे 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 वगैरे. यस, इट हॅज ओनली 1 क्रोमोझोम. इट हॅज ओनली सिंगल क्रोमोझोम. याच्याकडे एकच क्रोमोझोम किंवा एकच गुणसूत्र असतं. याच्याकडे एकच क्रोमोझोम किंवा एकच गुणसूत्र असतं याच्याकडे. क्लिअर झालं? कळले का? कॅरेक्टरिस्टिक्स कळले का? सांगा बरं पटकन. कॅरेक्टरिस्टिक्स समजले का? कॅरेक्टरिस्टिक्स समजले का? ओके, क्लिअर झालं? ओके, चला स्ट्रक्चर जायचं. स्ट्रक्चर, त्या स्ट्रक्चरवर थोडंसं चर्चा करूया. ठीक आहे, हे जे स्ट्रक्चर दिसतंय ना मध्ये असं नूडल्स टाईप, मॅगी नूडल्स 2 मिनिट में, याला म्हटलं तर न्यूक्लिओइड याच्यात डीएनए असतो. न्यूक्लिओइड. ठीक आहे, न्यूक्लिओइड ज्याच्यामध्ये डीएनए असतो, डीएनए. ठीक आहे, डीएनए. ठीक आहे, बॅक्टेरिया इज लिव्हिंग थिंग. यस यस यस, लेक्चर 7-7:30 पर्यंत चालेल. ठीक आहे, लक्षात? न्यूक्लिओइड. ठीक आहे, लक्षात? त्यानंतर याच्यामध्ये असतात हे अशा प्रकारचे मॅक्रो मॉलिक्युल्स दिसत आहे, ग्रेन लाईक, त्यांना रायबोझोम्स म्हणतात, रायबोझोम्स. ठीक आहे, रायबोझोम्स. लक्षात? याच्यामध्ये असतं हे लिक्विड फ्लुइड, त्याला सायटोप्लाझम म्हणजे पेशीद्रव्य म्हणतात, पेशीद्रव्य. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये असतात हे अशा प्रकारचे छोटे छोटे हेअर लाईक स्ट्रक्चर दिसत आहे का तुम्हाला? हे दिसत आहे हेअर लाईक स्ट्रक्चर, असे छोटे छोटे, है ना, छोटे छोटे हेअर लाईक स्ट्रक्चर दिसत आहे तुम्हाला? हेअर लाईक स्ट्रक्चर त्यांना सिलिया म्हटलं जातं, सिलिया किंवा पिलाय म्हणतात त्यांना, पिलाय. आणि हे जे लॉंग स्ट्रक्चर दिसतंय ना असं लॉंग हेअर लाईक समोरच्या बाजूला, यांना फ्लॅजेलम म्हणतात, फ्लॅजेलम ज्याचा उपयोग ते फूड पकडण्यासाठी, दुसऱ्यांवर अटॅक करण्यासाठी वगैरे करू शकता.
याचा उपयोग ते दुसऱ्यांवर अटॅक करण्यासाठी किंवा फूड वगैरे पकडण्यासाठी करू शकता याचा उपयोग ते. ठीक आहे, चला कळलं. बाकी याला सेल वॉल पण आहे आणि सेल मेम्ब्रेन पण आहे. लक्षात ठेवा, सेल वॉल पण आहे आणि सेल मेम्ब्रेन पण असतं याला. सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन. ठीक आहे, सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन. पेशी भित्तिका पण आहे आणि परद्रव्य पटल सुद्धा आहे. ठीक आहे, एकदा रिपीट करणं कसं शक्य होईल रुपाली? मी ऑलरेडी किती स्लो शिकवतोय बेटा. मी जर सगळं प्रत्येकच गोष्ट रिपीट करत बसलो तर मग मला सांगा आपलं कसं असतं माहिती आहे तुम्हाला. प्लॅनर पाहिलं का तुम्ही? आज सेलचा पहिला पार्ट आहे त्यामुळे आज तेवढं शिकवणं झालंच पाहिजे आणि उद्याचा दुसरा पार्ट आहे, दुसऱ्या पार्टमध्ये तेवढं शिकवणं झालं पाहिजे. जर नाही झालं तर मग तिसऱ्या दिवशी तिसरा नवीन टॉपिक सुरू होतो, मग हे राहून जाईल ना तुम्हाला. तुम्हाला सिलेबस कंप्लीट नाही करायचं आहे का? हो, इंग्लिश वर्डच लक्षात ठेवायचे. ठीक आहे, चालतं निशा, काही प्रॉब्लेम नाही. कुठले स्टेट बोर्ड वाचा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आलं का लक्षात तुम्हाला? सांगा पटकन. तुम्हाला लेक्चर रिपीट बघण्याची व्यवस्था आहे ना तिकडे? हो, बुकमध्ये जर हायलाईट केलं आपल्या तर ते सगळ्यात बेस्ट आहे. मग सेपरेट लिहित बसण्यापेक्षा बुकमध्येच हायलाईट करायचं. ठीक आहे, क्लिअर झालं का? सांगा बरं पटकन. हां, लेक्चर पुन्हा बघता येतं ना, लेक्चर पुन्हा बघता येतं. ठीक आहे, सो प्रोकॅरियोटिक सेलमध्ये वेल डिफाईन न्यूक्लियस नसतं, त्यांच्याकडे न्यूक्लियसला मेम्ब्रेन पण नसतं, न्यूक्लियसला इन्व्हेलप पण नसतं. डीएनए फ्री असतो यांचा. फ्री म्हणजे फुकट नाही, फ्री म्हणजे त्याला कुठली बाउंड्री प्रोटेक्शन नाहीये. शॉर्ट डीएनए असतो, सर्क्युलर असतो, गोलाकार, आपल्यासारखा असा हेलिक्स नसतो. यांच्याकडे सिंगल क्रोमोझोम असतो, सिंगल क्रोमोझोम, एकच गुणसूत्र असतं यांच्याकडे. लक्षात ठेवा, कळलं? एकच गुणसूत्र असतं यांच्या पेशीमध्ये एकच गुणसूत्र. ठीक आहे, यांना कुठले सेल ऑर्गन नसतं यांच्याकडे. ना मायटोकॉन्ड्रिया आहे, ना गॉल्गी कॉम्प्लेक्स आहे, ना एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, ना व्हॅक्युल आहे, ना काही आहे, ना काही, काहीच नाही यांच्याकडे. ठीक आहे, लक्षात? क्लिअर? बाकी मग इकडे यांना सेल वॉल आहे, सेल मेम्ब्रेन आहे. हे न्यूक्लियस सारखी स्ट्रक्चर जे यांना न्यूक्लियोइड म्हणतात, त्याचा डीएनए असतो. यांच्याकडे रायबोझोम असतात, रायबोझोम ते प्रोटीन तयार करतात. हे छोटे छोटे हेअर लाईक स्ट्रक्चर असतात त्यांना पिलाय म्हणतात. हे मोठे हेअर लाईक स्ट्रक्चर त्यांना फ्लॅजेला म्हणतात. त्याचा उपयोग ते फूड ग्रास करायला आणि दुसऱ्यांना अटॅक करायला करत असतात. ठीक आहे, आलं का लक्षात? प्रीवियस ईयर नोट्स पण यूज करू शकता तुम्ही. समझे क्या बोलो जल्दी, कळ गया क्या बोलो जल्दी, लक्ष में आए का बोलो जल्दी. प्रोकॅरियोटिक सेल कळाला का? ठीक आहे, स्ट्रक्चर लक्षात नाही ठेवलं तरी चालतं, काही अडचण नाही. ठीक आहे, चलो नेक्स्ट. दुसरा प्रकार आहे सेलचा दृश्य केंद्रकी पेशी, युकॅरियोटिक सेल. ठीक आहे, दिस सेल इज हॅव्हिंग वेल डिफाईन न्यूक्लियस, ऑल्सो हॅव्हिंग न्यूक्लियर इन्व्हेलप. कळलं? दे आर ऑल्सो हॅव्हिंग वेल डेव्हलप सेल ऑर्गन्स. सगळे यांच्याकडे न्यूक्लियस पण क्लिअर दिसतं, यांच्या न्यूक्लियसला इन्व्हेलप पण आहे, यांच्याकडे सेल ऑर्गन्स पण आहे, सगळंच यांच्याकडे. ठीक आहे, काय काय कॅरेक्टर्स यांचे? स्पष्ट केंद्रक, वेल डिफाईन न्यूक्लियस आहे यांच्याकडे. ठीक आहे, केंद्रक आवरण पण आहे, म्हणजे न्यूक्लिअर इन्व्हेलप पण आहे, न्यूक्लियसला प्रोटेक्शन पण आहे, सगळे सेल ऑर्गन्स पण आहेत. सगळे सेल ऑर्गन्स म्हणजे काय? जसं आपल्याला कान, हात, पाय, कान, नाक, डोळे ना, तसं यांना पण हे स्ट्रक्चर आहे सगळे. दिस ऑल फॉर परफॉर्मिंग डिफरंट डिफरंट फंक्शन्स. नाही का? साईज पण मोठी असते यांची, 10 to 100 मायक्रोमीटर्स. कळलं? 10 to 100 मायक्रोमीटर्स पर्यंत त्यांची साईज असते. जर प्रोकॅरियोटिक समजलं मित्रांनो तर हे समजायला खूप सोपं जातं. लक्षात ठेवा, प्रोकॅरियोटिक जर समजलं तर हे समजायला अतिशय सोपं जात असतं. कळलं का? सांगा पटकन.
क्लिअर झालं का? बोला जल्दी. क्लिअर झालं? नावं लक्षात ठेवण्यासाठी प्रॅक्टिस करावं लागते. जी सगळं काही आपोआप थोडी येते. एका दिवसात थोडी आपण विराट कोहली किंवा श्रेया घोषाल किंवा अरिजित सिंग होणार आहे किंवा PV सिंधू होणार आहे एका दिवसात, है ना? क्लिअर ना? ते प्रॅक्टिस लागेल, त्याला रिपीट रिपीट लेक्चर करावे लागतील, नोट्स वाचावे लागतील, बुक वाचावं लागेल ना. इतकं इझी थोडी येते. मला काय सायन्स एका दिवसात थोडी शिकायला आलं, एका दिवसात थोडी कळले हे शब्द. ठीक आहे ना? आलं लक्षात? हे झाली युकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेलचे बेस्ट एक्झाम्पल्स कोण कोण आहेत? प्लांट सेल आहे, ॲनिमल सेल आहे, फंगस आहे, फंगस, फंगी, फंगाय, फंजाय, प्रोटिस्टा आहे, प्रोटिस्टा, अल्गी आहे, अल्गी, शैवाळ. हे सगळे कोण आहेत? सगळे कोण आहेत? सगळे युकॅरियोटिक सेलचे एक्झाम्पल्स आहेत. कोण आहेत? युकॅरियोटिक सेलचे एक्झाम्पल्स. आलं लक्षात? ठीक आहे. येस. ओके. ठीक आहे. PYQs घेऊ का? मग आता हे सोडून देऊ का लगेच? हे सोडून लगेच PYQs घेऊ का गौरव? हे नाही शिकायचं आता पुढे, बस झालं आता हे. तुम्ही ना राव कसे पोर आहेत मला कळत नाही. प्रत्येक नवीन बॅचचं हेच रडगाणं आहे राव. प्रत्येक नवीन बॅचचे पोरं असंच करता, पेशन्सच ठेवत नाही. आणि सगळ्यात पहिले सगळ्यात वाईट सवय काय नवीन पोरांची माहिती आहे का? टीचरला इन्स्ट्रक्ट करायला जातात, ते टीचरचे इन्स्ट्रक्टर होऊन जातात ते. म्हणजे कसं असतं ना, त्यांना असं वाटतं हे आपली आवड कार्यक्रम आहे. आम्ही जसं म्हणलं तसं सरांनी नाचायला पाहिजे. आम्ही म्हटलं सर PYQ घ्या सर, आम्ही म्हटलं सर नाचा नाचा, आम्ही म्हटलं सर उभे राहा उभे राहा, आम्ही म्हटलं सर जोक सांगा जोक सांगा, आम्ही म्हटलं सर मराठी सांगा मराठी सांगा. क्या बच्चे वर तुम MPC कर रहे हो क्या कर रहे हो? मजाक कर रहे हो? चला, सेलचे प्रकार कळाले दोन. सेलचे प्रकार कळाले दोन. सेलचे टाइप्स कळाले दोन. यस. सो सेलचे दोन जे प्रकार आहेत, सेलचे दोन टाईप जे आहेत, ठीक आहे. आपल्याला त्या दोन प्रकारामध्ये आता युकॅरियोटिक सेल्सवर जास्त फोकस करायचा आहे. कशावर? युकॅरियोटिक सेल्सवर जास्त फोकस करायचा आहे. युकॅरियोटिक सेल्स आपल्याला डिटेलमध्ये पाहिजे आहेत. युकॅरियोटिक सेल्स. युकॅरियोटिक सेलचे दोन बेस्ट एक्झाम्पल्स आहेत बघा. कुठले? युकॅरियोटिक सेलचे दोन बेस्ट एक्झाम्पल्स आहेत. कुठले सांगा मला? एक आहे प्लांट सेल आणि एक आहे ॲनिमल सेल. कुठलं? एक प्लांट सेल आहे आणि एक ॲनिमल सेल आहे. बरोबर आहे? प्लांट सेल आणि ॲनिमल सेल. ठीक आहे.
सो आपण आता काय करूयात, प्लांट अँड ॲनिमल सेलचं स्ट्रक्चर थोडंसं बघून घेऊ, कारण आपल्याला शिकायचं आहे सगळं. काय काय शिकायचं मी तुम्हाला सांगतो. आता स्ट्रक्चर बघून घेऊ फक्त थोडंसं, प्लांट सेलचं आणि ॲनिमल सेलचं. ठीक आहे, प्लांट सेल आणि ॲनिमल सेलचं स्ट्रक्चर थोडंसं बघून घेऊ. ही प्लांट सेल आहे, हे ॲनिमल सेल आहे. डायग्राम पण आहे तुमच्याकडे. ही प्लांट सेलचे डायग्राम आहे, ते ॲनिमल सेलचे डायग्राम आहे. यामध्ये कशाला काय म्हणतात नेमकं ते समजून घेऊ आपण. ठीक आहे, कशाला नेमकं काय म्हणतात ते समजून घेऊ. ठीक आहे, लक्षात, कशाला नेमकं काय म्हणतात ना ते समजून घेऊ आपण. ठीक आहे, प्लांट सेलमध्ये सेल वॉल असते, सेल वॉल, आणि खूप मोठी असते. इकडे ॲनिमल सेलमध्ये नो सेल वॉल. ठीक आहे, किंवा मी मध्ये नावं लिहिलेत तेच इंग्लिशमध्ये लिहितो आणि फक्त यस नो लिहितो, चालेल ना? दॅट विल बी बेटर ना. हे पहिलं काय सांगा, सेल वॉल. इकडे प्रेझेंट आहे, इकडे ॲबसेंट. कळलं? ठीक आहे, क्लिअर झालं? हो, आपण ते शिकणार सगळं डिटेलमध्ये प्रत्येक. ठीक आहे, कळलं? क्लोरोप्लास्ट दुसरा आहे. क्लोरोप्लास्ट म्हणजे हरित लवक्या. इकडे प्रेझेंट असतात, इकडे नसतात. ॲनिमल सेलमध्ये नसतं क्लोरो. ठीक आहे, आलं लक्षात? ठीक आहे, वॅक्युल्स. वॅक्युल्स इकडे लार्ज असते वॅक्युल, आणि इकडे स्मॉल असते. वॅक्युल्स म्हणजे रिक्तिका. मराठीमध्ये वॅक्युल्सला रिक्तिका म्हणायचं, रिक्तिका. ठीक आहे, रिक्तिका, वॅक्युल्स. ठीक आहे, आलं लक्षात? साईजचं काही आवश्यकता नाही लक्षात ठेवलं चालतं. सेंट्रल्स पण नाही लक्षात ठेवलं चालतं. बाकी सगळे ऑर्गन्स जे आहेत, सेंट्रल्स म्हणजे बरं ठीक आहे, साईज पण लक्षात घेऊन टाकूयात, काही अडचण नाही आहे ना. साईज म्हणण्यापेक्षा शेप, शेप, शेप. इकडे फिक्स्ड शेप असतो यांचा. प्लांट सेलचा फिक्स्ड असतो, ॲनिमल सेलचा मात्र इट इज नॉट फिक्स्ड. हा, ॲनिमल सेलचा शेप बदलू शकतो, लक्षात. ठीक आहे, बदलू शकतो. ठीक आहे, आलं लक्षात? आणि सेंट्रिओल्सला आपण मराठीमध्ये, आता हे इंग्लिशच नाव आहे, मराठीमध्ये याला तारक काय असं म्हटलं जातं, तारक काय. ठीक आहे, तर इकडे ॲबसेंट असतात सेंट्रिओल. चला, समजलं कितपर्यंत सगळ्यांना? डिफरन्स कळला का दोन्ही सेलमधला? ठीक आहे, कळलं इथपर्यंत सगळ्यांना? ओके, चला आता आपण करूयात सुरू अभ्यास. मग आता आपण अभ्यास सुरू करूयात सेलचा. आता आपल्याला सेल स्ट्रक्चर, सेलचं डिटेल स्ट्रक्चर समजून घ्यायचं आहे आपल्याला. आता आता आपण अभ्यास सुरू करतोय सेलचा, लक्षात ठेवा. आता आपण काय करतोय, सेलचा डिटेल अभ्यास सुरू करतो आहोत. सेल स्ट्रक्चर स्टार्ट करतो आहोत आपण आता. पेशीची रचना आपण समजून घेत आहोत आता. ठीक आहे,
ठीक आहे. सेल स्ट्रक्चर बघूयात आपण आता. मग सेल स्ट्रक्चरमध्ये आपल्याला पहिल्यांदा दोन गोष्टी डिस्कस करायच्या आहेत पेशीचा अभ्यास करत असताना. पहिलं डिस्कस करायचं आहे सेल वॉल, आणि नंतर डिस्कस करायचं आहे सेल किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे असतात सेलचे इन्व्हेलप्स किंवा सेलचे आवरण. याला पेशी किंवा प्रद्रव्य पटल म्हटलं जातं, आणि याला म्हटलं जातं पेशी भित्तिका. चला, ओके. हां, पेशी झिल्ली म्हणजे पेशी भित्तिका. मी आता लिहिलेत ना इकडे नाव, इंग्लिशमध्ये लिहिलेत नाव, ठीक आहे. कुणामध्ये असतं काय असतं तुम्हाला मी शिकवले. आता आपण दोघांचं स्ट्रक्चर बघूया, ठीक आहे. दोघांचं स्ट्रक्चर बघूया डिटेल, ठीक आहे. लक्ष द्या. सो सेल वॉल जे आहे, सेल वॉल जे आहे पेशी भित्तिका, सेल वॉल म्हणजे पेशी भित्तिका ही कुठे असते? फक्त प्लांट सेलमध्ये असते. आणि सेल वॉल जी बनलेली असते ना मित्रांनो, सेल वॉलचं कंपोजिशन म्हणजे ही जी वॉल आहे, भिंत, जसं आपली घराची भिंत सिमेंट बिमेंटची बनते, जसे सेल वॉल बनलेली असते सेल्युलोज पासून. कशापासून? सेल्युलोज पासून बनते. सेल्युलोज नावाच्या कंपाऊंड पासून बनते, ज्याचा फॉर्म्युला C6H10O5 असा आहे. लक्षात ठेवा. काय काम असेल सेल वॉलचं सांगा बरं पटकन. सेल वॉलचा रोल काय असेल? सेंट्रिओल म्हणजे ॲनिमल सेलमधलं एक स्टार शेप स्ट्रक्चर आहे समीर, स्टार शेप स्ट्रक्चर. सेंट्रिओल म्हणजे जे युजली ॲनिमल्समध्ये सेल डिव्हिजनला हेल्प करतं, सेल डिव्हिजनला हेल्प करतं. स्टार शेप स्ट्रक्चर आहे ते, सेल डिव्हिजनला हेल्प करतं. सेल डिव्हिजनला सेंट्रिओल नावाचं स्ट्रक्चर, ठीक आहे. सेल डिव्हिजनला मदत करणारं स्ट्रक्चर आहे ते, ठीक आहे. सेल डिव्हिजनला मदत करणारं स्ट्रक्चर सेंट्रिओल्स. ओके. मला सांगा बरं सेल वॉल काय करत असेल, सांगा बघू पटकन. कळलं? येस. नाही, हे नाही लक्षात जातं, हे काय आवश्यकता नाही एवढं. इट इज नॉट इम्पॉर्टंट फॉर एक्झाम, ठीक आहे. हे एवढं लक्षात ठेवा फक्त, सेल्लोज, ठीक आहे. आणि सेल मेम्ब्रेन, पेशी झिल्ली म्हणजे सेल मेम्ब्रेन. कोणीतरी मला आत्ता विचारलं होतं, झिल्ली म्हणजे मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन हिंदी शब्द आहे तो. सेल मेम्ब्रेन म्हणजे पेशी पटल किंवा प्रद्रव्य पटल, प्लाझ्मा मेम्ब्रेन पण म्हणतात त्याला. आत्ता सांगितलं, सगळ्या सेल्समध्ये असतंय, ऑल सेल्समध्ये असतंय. आणि हे अलाईव्ह आहे, अलाईव्ह. हे डेड आहे, लक्षात ठेवा. सेल वॉल डेड असते, आत्ताच तुम्हाला मागाशी सांगितलं तुम्ही, सेल वॉल काय असते? डेड असते. मग हे जसं सेल्युलोज पासून बनतं, तसं सेल मेम्ब्रेन कशाचं बनतं माहिती आहे? लिपिड आणि प्रोटीनचं बनतं. लिपिड म्हणजे फॅट, म्हणजे मेद आणि प्रथिनांपासून बनतं हे. मेद आणि प्रथिने, ठीक आहे. मेद आणि प्रथिने, फॅट आणि प्रोटीन्स पासून तयार होते, फॅट्स आणि प्रोटीन्स पासून, ठीक आहे.
चलो ओके. नाही नाही स्टक नाही झालं. ओके 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 क्लिअर. चला आता महत्वाचा मुद्दा सांगतो. महत्वाचा मुद्दा मित्रांनो, हे जे सेल मेम्ब्रेन असतं ना, सेल मेम्ब्रेन असतं सलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन. सलेक्टिव्हली म्हणजे सलेक्टिव्हली म्हणजे काय? ठीक आहे. ओके. याला सेलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन म्हणतात. का बरं म्हणतात ते समजून घ्या. हे दिसतंय चॅनल टाईप स्ट्रक्चर. हे चॅनल आहे. चॅनल म्हणजे काय? याच्यामधून आउटसाईड सबस्टन्सेस इनसाईड आणि इनसाईड सबस्टन्सेस आउटसाईड जाऊ शकतात. तर सेलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन कशासाठी असतं? हे सेलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन असतं ट्रान्सपोर्टसाठी म्हणजे वहनासाठी. म्हणजे काय? फ्यू सबस्टन्सेस कॅन गोज इनसाइड ऑफ द सेल अँड फ्यू सबस्टन्सेस कॅन गोज आउटसाइड ऑफ द सेल. काही पदार्थ पेशीच्या आतून बाहेर जाऊ शकतात, काही पदार्थ बाहेरून आत येऊ शकतात. लक्षात ठेवा. कळलं? बाहेरून आत येऊ शकतात किंवा आतून बाहेर जाऊ शकतात. कळलं? क्लिअर झालं? म्हणून याला सेलेक्टिव्हली पेमेंट. आणि काहीच पदार्थ ओनली स्पेसिफिक सबस्टन्सेस कॅन गोज आउटसाइड टू इनसाइड अँड स्पेसिफिक सबस्टन्सेस कॅन गोज इनसाइड टू आउटसाइड. दॅट्स वाय इट इज नोन ॲज सेलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन. सेलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन. क्लिअर? सेलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन म्हटलं त्याला. का बरं कळलं का? रिझन कळलं का? सेलेक्टिव्हली परमेबल का म्हटलं समजलं का त्याला? कळलं याचा अर्थ? सेलेक्टिव्हली परमेबल कळलं? ठीक आहे. काय करतं हे? ट्रान्सपोर्ट करतं सबस्टन्सेसचं इन अँड आउट ऑफ द सेल. प्रोटेक्ट करतं सेलला. हे नाही लक्षात, हे लक्षात ठेव. हे मेन आहे. ओनली सिलेक्टेड सबस्टन्सेस आत बाहेर जाऊ शकतात. सिलेक्टेडच, सगळे नाहीत. लक्षात ठेव, सगळे नाही. ठीक आहे. हा लक्षात. चला, स्ट्रक्चर याचं जे बनलेलं असतं ना, हे हायड्रोफिलिक असतं. हायड्रोफिलिक म्हणजे काय? सेल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर जे आहे, हे स्ट्रक्चर जे आहे ना, हे हायड्रोफिलिक असतं. हे जे दिसतं ना, हे ब्ल्यू ब्ल्यू दिसतं ना तुम्हाला मध्ये येलो, हे हायड्रोफिलिक स्ट्रक्चर आहे. एकीकडे हायड्रोफिलिक असतं आणि एकीकडे हायड्रोफोबिक असतं. हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक. फोबिया म्हणजे काय माहिती का तुम्हाला? फोबिया ऐकलं की तुम्ही शब्द? फोबिया म्हणजे भीती. फोबिया म्हणजे काय? भीती. फोबिया म्हणजे काय? भीती. लक्षात ठेव. सो एकीकडे हायड्रोफोबिक आहे आणि एकीकडे हायड्रोफिलिक आहे. कळलंय? हायड्रोफोबिक आणि एकीकडे हायड्रोफिलिक आहे. मग फोबिक म्हणजे काय? पाण्यापासून भीती असलेला. कळलंय? फोबिक म्हणजे काय? पाण्यापासून भीती असलेला. आणि फिलिक म्हणजे काय? पाण्याकडे अट्रॅक्ट होणारा. फिलिक म्हणजे काय? पाण्याकडे अट्रॅक्ट होणारा. समजलं का? हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक. फरक कळला का दोघांमधला? फिलिक आणि फोबिक कळलं का? फिलिक आणि फोबिक कळलं का? फिलिक फोबिक. फिलिक आणि फोबिक मला डिफरन्स कळलं का? फिलिक जे आहे ते पाण्याला आकर्षित करतं. फोबिक जे आहे ते पाण्यापासून दूर जातं. लक्षात ठेवा. याच्यामध्ये फॉस्फेट असतं, याच्यामध्ये फॅटी ऍसिड असतं. ते लक्षात ठेवा. येऊ शकतो प्रश्न. फॅटी ऍसिड आणि काय सांगितलं मी तुम्हाला आणखी?
चला ओके. लांब, अरे असं माईक बिक लांग बिंग नसतं घेता येत रे, काही पण बोलता रे तुम्ही. श्वास घ्यायचा आवाज येतो, चांगली गोष्ट आहे ना मग. चला समजलं इथपर्यंत, कळलं तुम्हाला सगळ्यांना? मग इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांना? सेल ट्रान्सपोर्ट कळाला, सेल ट्रान्सपोर्ट कळाला, सेल मेम्ब्रेन कळालं, सेल वॉल कळालं, सगळं लक्षात आलं तुमच्या? क्लिअर झालं सगळ्यांना? सांगा बरं पटकन. सेल मेम्ब्रेन, सेल ट्रान्सपोर्ट, सेल वॉल, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या का? क्लिअर का? सेल मेम्ब्रेन, सेल ट्रान्सपोर्ट सगळं समजलं का? सांगा पटकन. ठीक आहे. चला आता आपण सुरू करणार आहोत पुढचा मुद्दा. आपल्याला डिस्कस करायचं आहे आता सेल न्यूक्लियस. काय डिस्कस करायचं आपल्याला आता? सेल न्यूक्लियस. सेल न्यूक्लियस म्हणजे सेल मधला सगळ्यात इम्पॉर्टंट की ऑर्गन, ज्यावर सगळ्यात जास्त प्रश्न येतात, आतापर्यंत येऊन गेलेले आहेत. पेशी केंद्रकाचा अभ्यास करायचा आहे. पेशी केंद्रकाचा बेसिक सांगतो अगोदर तुम्हाला त्याचं, आणि मग नंतर सुरू करू त्याचा अभ्यास आपण. ठीक आहे, अगोदर बेसिक क्लिअर करतो त्याचं आणि मग त्याचा अभ्यास सुरू करूयात आपण सेल न्यूक्लियसचा. ठीक आहे, सेल न्यूक्लियस, पेशी केंद्रक, सेल न्यूक्लियस, पेशी केंद्रक समजून घेऊ आपण आता. ठीक आहे, आलं लक्षात? तो सेल न्यूक्लियस जे आहे मित्रांनो, याला म्हटलं जातं कंट्रोल सेंटर ऑफ द सेल. म्हणजे याला म्हणतात पेशीचे नियंत्रण कक्ष. पेशीचे नियंत्रण कक्ष म्हणतात त्याला, पेशीचे नियंत्रण कक्ष. कळलं? कंट्रोल सेंटर. बिकॉज हा काय करतो माहिती आहे का? सेलच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज कंट्रोल करतो. सेलवर सगळा कंट्रोल कोणाचा असतो? न्यूक्लियसचा असतो. लक्षात ठेवा. कळलं ना? सेलवर सगळा कंट्रोल कोणाचा आहे? न्यूक्लियसचा आहे. केंद्रक कंट्रोल करतो सगळं सेलमध्ये जे काही चालणार ते. केंद्रकच्या न्यूक्लियसच्या परवानगीशिवाय काहीच नाही होऊ शकत. कळलं? काहीच नाही. सो याची डिस्कवरी किंवा याचं संशोधन कोणी केलं है ना? याचं संशोधन केलं रॉबर्ट ब्राउन नावाच्या शास्त्रज्ञाने. न्यूक्लियस डिस्कवर केलं रॉबर्ट ब्राउन नावाच्या सायंटिस्टने. कोणी? रॉबर्ट ब्राउन नावाच्या सायंटिस्टने न्यूक्लियसला डिस्कवर केलं. याचा अभ्यास करण्यासाठी सेपरेट ब्रँच आहे. सांगता येईल का तुम्हाला नाव? द ब्रँच ऑफ सायन्स ऑर बायोलॉजी दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ न्यूक्लियस. काय म्हणतात तिला सांगा? याचा अभ्यास करण्यासाठी सेपरेट ब्रँच आहे बायोलॉजीमध्ये. न्यूक्लियसचा स्टडी करण्यासाठी सेपरेट ब्रँच आहे. काय म्हणता येईल तिला? सांगता येईल का तुम्हाला? न्यूक्लियसचा स्टडी करण्यासाठी सेपरेट ब्रँच आहे, सांगता येईल का? देयर इज अ सेपरेट ब्रँच. ठीक आहे, ओके. क्लिअर? सांगता येईल तुम्हाला काय म्हणतात त्याला? येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. कॅरिओलॉजी म्हणतात त्याला. काय म्हणतात? कॅरिओलॉजी. कॅरिओलॉजी स्टडी ऑफ. ठीक आहे, बर. याचा शेप कसा असतो रे? सर्क्युलर. गोल असतं केंद्रक, नाही का? बरोबर आहे, सर्क्युलर असतं केंद्रक. साईज किती असते याची? साईज त्याची साईज असते 5 ते 6 मायक्रोमीटर. 5 ते 6 मायक्रोमीटर साईजचं असतं न्यूक्लियस. 5 to 6 मायक्रोमीटर. सो इट इज वन ऑफ द लार्जेस्ट
ऑर्गन ऑफ द सेल. लार्जेस्ट ऑर्गन ऑफ द सेल लक्षात ठेवा. ठीक आहे, सेल मधला हा काय आहे, एक लार्जेस्ट ऑर्गन आहे लक्षात ठेवा. ठीक आहे, काय आहे, लार्जेस्ट ऑर्गन ऑफ द सेल आहे. लार्जेस्ट ऑर्गन ऑफ द सेल पेशीमधला एक मोठा ऑर्गन आहे हा. ठीक आहे, ठीक आहे, कळलं इथपर्यंत. चला डायग्राम मध्ये बघूयात आता. डायग्राम मध्ये बघूयात आता. बघा, न्यूक्लियस जे आहे हे आहे कंट्रोल सेंटर सगळ्या सेलचं. बिकॉज सगळ्या बायोलॉजिकल प्रोसेस कंट्रोल करण्याचं काम न्यूक्लियसचं आहे. लक्षात. आणि मेन सगळ्यात महत्त्वाचा रोल काय याच्यामध्ये, अनुवांशिक माहिती म्हणजेच जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली असते. जेनेटिक इन्फॉर्मेशन याच्यामध्ये स्टोअर केलेली असते. अनुवांशिक माहिती याच्यामध्ये साठवलेली असते. लक्षात ठेवा. कुठे, न्यूक्लियसमध्ये. क्लिअर झालं इथपर्यंत, कळालं. अभ्यास शाखा मी तुम्हाला सांगितली कुठली आहे, कॅरिओलॉजी आहे. कॅरिओलॉजी, कॅरिओलॉजी आहे. साईज किती सांगितली मी तुम्हाला, 5 to 6 मायक्रोमीटर, नाही का. कुठे असतं हे, युजली मोस्ट ऑफ द सेलच्या सेंटरला असतं. सेंटरला दोन्ही सेलमध्ये असतं. कोणी डिस्कवर केलं, रॉबर्ट ब्राऊनने डिस्कवर केलं 1831 मध्ये. ठीक आहे, याने हे स्ट्रक्चर डिस्कवर केलं आहे. पीपीटी मस्त आहेत ना, स्लाइड मस्त आहेत ना एकदम. येस, ठीक आहे. आता केंद्रकाचे पार्ट समजून घेऊयात आणि मग आपण थांबूयात. ठीक आहे, केंद्रकाचे पार्ट समजून घ्यात. नीट ऐका. केंद्रकाला असतं मित्रांनो एक इन्व्हेलप. हे इन्व्हेलप आहे न्यूक्लियसचं. याला न्यूक्लिअर इन्व्हेलप म्हणतात, न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणतात. जे डबल असतं, डबल लक्षात ठेवा, डबल असतं, डबल जे न्यूक्लियसला प्रोटेक्ट करतं. जसं सेलमध्ये सायटोप्लाझम असतं, पेशीमध्ये पेशीद्रव्य असतं ना, तसं न्यूक्लियसमध्ये पण द्रव्य असतं. त्याला न्यूक्लिओप्लाझम म्हणतात. न्यूक्लिओप्लाझम केंद्रक द्रव किंवा केंद्रक रस म्हणतात. याच्या मध्यभागी एक डार्क स्ट्रक्चर असतं, त्याला न्यूक्लिओलस म्हणतात. न्यूक्लिओलस. न्यूक्लिओलस काय करतं, त्याच्यामध्ये RNA असतो आणि रायबोझोम असतात, आणि प्लस हा न्यूक्लियसला कंट्रोल पण करतो. आणि बाकी जे दिसत आहेत ना मित्रांनो याच्यामध्ये, तुम्हाला बाकी जे दिसतंय ना तुम्हाला, हे बाकीचे जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसत आहेत ना याच्यामध्ये, हे सगळे असतात रंगधागे. क्रोमॅटिनचे जाळ असतं. काय असतं, क्रोमॅटिनचे जाळ म्हणजे रंगधागे असतात. रंगधागे लक्षात ठेवा, काय असतात, रंगधागे. ठीक आहे, रंगधागे म्हणतात त्यांना, रंगधागे. ठीक आहे, बाकीचे. आता हे जे न्यूक्लियस आहे मित्रांनो, हे सगळ्याच सेलमध्ये असतं का, केंद्रक सगळ्याच पेशींमध्ये प्रेझेंट असतं का, तर इसका जवाब हे नाही. काही पेशी असे असतात जे विदाऊट न्यूक्लियस असतात. ठीक आहे, काही पेशी असे असतात ज्याच्यात न्यूक्लियस नसतं, आणि काही पेशी असे पण असतात ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस एकापेक्षा जास्त पण असतात. ठीक आहे, सो ज्यांच्याकडे न्यूक्लियस नसतं त्यांना म्हणतात अन्यूक्लिएटेड सेल्स. अन्यूक्लिएटेड सेल्स म्हणतात. कोण आहे असं, आपल्या शरीरामध्ये आरबीसीज मध्ये न्यूक्लियस नसतो. का नसतो आपल्या शरीरामध्ये आरबीसी न्यूक्लियस, बिकॉज आपल्या आरबीसीजला ऑक्सिजन कॅरी करायला, ट्रान्सपोर्ट करायला स्पेस लागतो. त्यामुळे आपल्या रेड ब्लड सेल्समध्ये काय नसतो, न्यूक्लियस नसतो. लक्षात ठेवा. ठीक आहे, आपल्या रेड ब्लड सेल्समध्ये काय नसतो, न्यूक्लियस नसतो, केंद्रक नसतो. कारण आपल्या न्यूक्लियसला काय लागतं, आपल्या न्यूक्लियसला काय लागतं, आपल्या आरबीसीला काय लागतं, ऑक्सिजन कॅरी करावं लागतो. ठीक आहे, प्लांट्समध्ये असतात सीव ट्यूब्स. प्लांट्समध्ये फूड ट्रान्सपोर्ट करणारे ज्या सेल्स असतात त्यांना सीव ट्यूब्स म्हणतात, साळण नलिका म्हणतात, किंवा त्यांना तुम्ही फ्लोएम पण म्हणू शकता. फ्लोएम, फ्लोएम
त्यांच्यामध्ये सुद्धा न्यूक्लियस नसतो, कारण त्यांना फूड ट्रान्सपोर्ट करावा लागतो. काय करावा लागतो? फूड ट्रान्सपोर्ट करावा लागतो. फूड ट्रान्सपोर्ट करावा लागतो, म्हणून त्यांच्यामध्ये सुद्धा न्यूक्लियस किंवा केंद्रक नसतो. आणि काही सेल असे असतात ज्यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त म्हणजे दोन न्यूक्लियस असतात, जसं की आहे आपले मसल सेल्स. आपले जे व्हॉलंटरी मसल्स आहेत ना, व्हॉलंटरी मसल्स म्हणजे जे मसल्स आपल्या इच्छेनुसार काम करतात, ज्यांची मुवमेंट आपल्या इच्छेनुसार असते, त्यांना व्हॉलंटरी मसल सेल्स म्हणतात. त्यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त न्यूक्लियस असतात, म्हणजे दोन केंद्रक असतात, त्यांना मल्टी न्यूक्लिएट सेल्स म्हणायचं. कळलंय? लक्षात? कॅमलमध्ये असतं न्यूक्लियस, आरबीसीस मध्ये. यस, कॅमलमध्ये आरबीसीस मध्ये न्यूक्लियस असतं, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. क्लिअर? ओके झालं सगळ्यांना? कळलं कितपर्यंत? क्लिअर 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 क्लिअर. न्यूक्लियस कळलं? पुन्हा सांगू? ऑलरेडी एक्सप्लेन केलं तुम्ही. कंट्रोल सेंटर सेलचं सगळ्या बायोलॉजिकल प्रोसेस कंट्रोल करतं. हेरिडिटरी इन्फॉर्मेशन, जेनेटिक इन्फॉर्मेशन याच्यामध्येच असते. डीएनए याच्यामध्येच असतो, नाही का? कुठे? न्यूक्लियसमध्ये, क्रोमोझोममध्ये असतो डीएनए. याचा अभ्यास करण्यासाठी कॅरिओलॉजी नावाची ब्रँच आहे, कॅरिओलॉजी, नाही का? आणि याचा आकार गोल असतो आणि डायमीटर साधारणपणे 5 ते 6 मायक्रोमीटर असते. आणि इट इज वन ऑफ द लार्जेस्ट सेल ऑर्गन. एक मोठा सेल ऑर्गन आहे हा. म्हणजे पेशीमध्ये याच्या इतकं मोठं कुणीच नाही, लक्षात ठेवा. पेशीमध्ये याच्या इतका मोठा ऑर्गन कुणीच नाही. कुणा इतका? न्यूक्लियस इतका. मोस्टली तो सेलच्या मध्येच असतो, सेंटरला प्रेझेंट असतो, सेंटरला. शोध रॉबर्ट ब्राउनने लावला 1831 मध्ये. याचं स्ट्रक्चर जर पाहिलं तुम्ही तर आउटसाइड एक मेम्ब्रेन असतं, त्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणतात, जे डबल मेम्ब्रेनेबल असतं, दुहेरी असतं. याच्या आतमध्ये न्यूक्लिओप्लाझम असतं, म्हणजे लिक्विड असतं, न्यूक्लिओप्लाझम. केंद्रक रस म्हणतात त्याला. मध्यभागी एक डार्क स्ट्रक्चर असतं, त्याला न्यूक्लियस म्हणतात, जे न्यूक्लियसला कंट्रोल करतं. त्याच्यामध्ये RNA असतात, रायबोझोम पण असतात प्रोटीन तयार करण्यासाठी. प्लस याच्यामध्ये क्रोमॅटिनचं जाळं असतं. क्रोमॅटिन म्हणजे कलर थ्रेड्स, रंगधागे असतात असंख्य, ज्याच्यावर आपल्याला उद्या डिस्कस करायचं आहे, क्रोमॅटिनच्या जाळ्यावर, ज्याच्यामध्ये ज्यांच्या सहाय्याने क्रोमोझोम्स तयार होतात, क्रोमोझोम्स. असं न्यूक्लियस जे आहे हे काही पेशींमध्ये नसतं, ॲब्सेंट असतं. अशा पेशींना अन्यूक्लिएटेड सेल्स म्हणायचं, अकेंद्रकी पेशी म्हणायचं. जसं की आपल्यातल्या आरबीसीज आहेत. आपल्या आरबीसीज मध्ये न्यूक्लियस का नसतं? कारण त्यांना ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करावा लागतो म्हणून. आणि काही पेशी अशा असतात ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त न्यूक्लियस असतात, त्यांना मल्टी न्यूक्लिएटेड सेल्स म्हणायचं. त्याचं एक्झाम्पल आहे आपले मसल सेल्स. कुठले? व्हॉलंटरी. आपल्याकडे 2 टाईपचे मसल्स असतात, ठीक आहे? लक्षात? आपल्याकडे 2 टाईपचे मसल्स असतात. मोबाईलमधून बघून नाही शिकत रे बाबा, माझं दुसरं काम सुरू आहे साईराज, माझं मोबाईलमध्ये दुसरं काम करतोय मी, त्याच्यामुळे ते बघत राहतो मी त्याकडे नेहमी नेहमी, ठीक आहे? मोबाईलमधून बघून नाही शिकवत मी. मोबाईलमधून बघून काय शिकवायची गरज आहे मला, ठीक आहे? आलं लक्षात? क्लिअर झालं सगळ्यांना? काहींकडे मल्टी न्यूक्लिएट म्हणजे 2 न्यूक्लियस असतात, जसं की आपल्याकडे मसल्स, ऐच्छिक मसल्स. आपल्याकडे 2 टाईपचे मसल्स असतात, व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी. लक्षात ठेवायचं. इनव्हॉलंटरी म्हणजे हार्टचे मसल्स, लंग्सचे मसल्स, इनव्हॉलंटरी. ज्या मसल्सचं फंक्शन आपल्या मनावर नसतं ते इनव्हॉलंटरी, ज्यांचं फंक्शन आपल्या मनावर असतं ते व्हॉलंटरी. कळलं? लक्ष आलं सगळ्यांना? समजलं? क्लिअर झालं? क्लिअर? इथपर्यंत कळलं? चला, आता बाकीचं जे आहेत ना मित्रांनो, हे 2 उदाहरणं तुम्हाला कळाले, अन्यूक्लिएटिक सेल आणि मल्टी न्यूक्लिएट सेल्स. एक्झाम्पल्स कळलं? आपल्यातल्या आरबीसीज अन्यूक्लिएट असतात, प्लांटमधल्या सीव ट्यूब्स जे की फ्लोएममध्ये असतात, फ्लोएम म्हणजे रसवाहिनी, त्यामध्ये त्या पण काय असतात? अन्यूक्लिएट असतात. आणि मल्टी न्यूक्लिएट कोण आहेत? ऐच्छिक स्नायूपेशी आपल्यातल्या, ज्यांच्या कार्यावर आपण आपल्या मनाप्रमाणे नियंत्रण ठेवतो. आणि काही फंगस पण आहेत रे, काही फंगसमध्ये सुद्धा मल्टी न्यूक्लिएट सेल्स असतात, लक्षात. ठीक आहे? लक्षात? लक्षात? क्लिअर क्लिअर क्लिअर. ओके, समजलं इथपर्यंत? क्लिअर? चला, तर आपण आता थांबूयात. हे जे आहेत क्रोमोझोम्स, डीएनए, RNA यांचा अभ्यास आता उद्याच्या सेशनला करूयात, कारण आता आपला वेळ ऑलमोस्ट होत आलेला आहे. डीएनए RNA उद्या शिकवतो आणि बाकीचं पण, याच्या पुढचे पण घटक उद्याच घेऊन टाकूयात आपण. ठीक आहे? आता थांबूयात आपण. सो बायोलॉजीचा आपण पहिले आज डिस्कस केला सिलेबस. त्यामध्ये आपण बघितलं आज पहिल्यांदा सेल स्ट्रक्चर आणि फंक्शनचा पार्ट 1. ठीक आहे? सेल स्ट्रक्चर फंक्शन. ठीक आहे? बाकीचं उद्या कंटिन्यू करूया. ठीक आहे? यस. ओके, चला. कळलं सगळ्यांना व्यवस्थित? सगळ्यांना व्यवस्थित कळालं का? यस 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 यस.
यस यस, फोन बंद करून टाकला केव्हाच, ठीक आहे. अरे ते एक मला एक थोडंसं काय म्हणतील त्याला, ते एक माझं ऑनलाईन ऑब्झर्वेशन सुरू होतं त्याचं, ते 3 लेक्चर एकत्र झालं जरा, मला ते बघायचं होतं कारण मला ते क्लोज करायचं होतं स्पेसिफिक टाईमला, ते केलं मी क्लोज आता, ठीक आहे. लक्षात, ठीक आहे. येस, त्यामुळे काही नाही, फोनचा तेवढा इश्यू नाही आहे, काही अडचण नाही, फक्त त्याच्यामुळे थोडं तुम्हाला मध्ये मध्ये ब्रेक भेटला, तिचं उद्या होणार नाही, ठीक आहे. केमिस्ट्री फिजिक्स हार्ड जात आहे ना, ते सगळं सोपं जाईल मंजिरी मॅडम, टेन्शन घेऊ नका, आपलं लेक्चर करा, सगळं ओके होऊन जाईल, लेक्चरमध्ये सगळं ओके होऊन जाईल, पण ठीक आहे. चलो ओके, थँक्यू व्हेरी मच, बाय बाय, गुड नाईट, जय हिंद. नोट्स मिळतील ना, लवकरच मिळतील नोट्स, नो वरीज, नोट्स तुम्हाला लवकरच मिळतील. तुमचा ग्रुप आहे का कुठला एखादा, त्या ग्रुपमध्ये मला ॲड करा, मी तुम्हाला नोट्स देऊन टाकतो, नाही तर तुम्हाला ॲपमध्ये मिळतीलच नोट्स, ठीक आहे, ॲपमध्ये मिळतीलच नोट्स, ठीक आहे. चलो ओके, चलो थँक्यू, यस, बाय बाय. थांबायचं मग. नंबर देता येत नाही रे इकडे असा, मला टेलिग्रामला मेसेज करा कोणीतरी, टेलिग्रामला सर्च करून मेसेज करा मला कोणीतरी, टेलिग्रामला माझं नाव सर्च करा टेलिग्रामला, @अनिल कोलते म्हणून, मग मी तुम्हाला तिकडे नंबर देतो. मला इकडे देता येत नाही नंबर, बॅचमध्ये देता येत नाही. ठीक आहे, यस, हो टेस्ट होईल ना, मी प्रत्येक टॉपिक शिकवला की, आता उद्या आपला टॉपिक संपल नाही, मी उद्या टॉपिक संपल्यावर 10-15 क्वेश्चन घेणार आहे तुमचे रिव्हिजनसाठी, ठीक आहे. यस, संभाजीनगरला आहे मी, संभाजीनगर, अनिल कोलते आहे, अनिल कोलते नाव, युजर नेम मे बी अनिल कोलते, कळले, संभाजीनगरचा आहे मी, संभाजीनगरचा, ठीक आहे. चला क्लिअर झालं, ओके झालं, समजलं. परत रिपीट लेक्चर, ज्यांना मध्ये मध्ये काही डाऊट होते ना त्यांनी लेक्चर रिपीट बघा, तुम्ही ॲपमध्ये किती वेळा लेक्चर रिपीट बघू शकता, ठीक आहे. यस समीर, काय डाऊट आहे विचार पटकन, जल्दी जल्दी पूछो. हू फाउंडेड मायक्रोस्कोप, मायक्रोस्कोप हेच लक्षात ठेवायचं, लिव्हॅनहुकच लक्षात ठेवायचं समीर, लिव्हॅनहुकच, ठीक आहे. लिव्हॅनहुकच त्याचा डिस्कवरर फाउंडर आहे. झकेरेस जॅन्सनने फक्त एक लेन्स तयार केला होता रे, लेन्स, त्याचं काही नाही डिस्कवरीमध्ये लॉजिक, त्याने फक्त एक लेन्स सांगितलं होतं, त्याचं लॉजिक लेन्स फक्त, ठीक आहे. हो, इंग्लिशचं फर्स्ट एडिशन घेतलं तरी चालतं जान्हवी, काही प्रॉब्लेम नाही, इंग्लिशचं फर्स्ट एडिशन घेतलं तरी चालतं, नो अडचण, ठीक आहे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल, ठीक आहे. यस, बायो सगळं कळेल कौस्तुभ, टेन्शन घेऊ नको, लेक्चर करत राहा, ठीक आहे. येस, सगळं कळेल हळूहळू, एक एक दोन दोन आणखी लेक्चर होऊ दे, मग कळून जाईल सगळं, ठीक आहे. चलो ओके, बुक सांगितलं ना सुरुवातीला सोहम, बुक सुरुवातीलाच सांगितलेलं आहे, अगदी स्टार्टिंगलाच सांगितलेलं आहे बुक कुठलं यूज करायचं ते, ठीक आहे. चलो ओके, थँक्यू व्हेरी मच, बाय बाय. हां, PYQ टॉपिक संपल्यानंतर करायचे, टॉपिक संपला की PYQ करायचे त्याचे, ठीक आहे, लक्षात. हो, बेसिक लेक्चर पण करा ना, बेसिक लेक्चर पण तुम्हाला बरंच कन्सेप्ट क्लिअर करतील, ठीक आहे. समजलं नाही आज, प्रतीक्षा लेक्चर रिपीट कर, मग लेक्चर रिपीट कर एकदा परत, ठीक आहे. ओके ओके साईराज, ओके, चलो बाय बाय. 10 चालेल ना एडिशन, 10th एडिशन चालेल आम्हाला, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. जो टॉपिक मी शिकवला त्याचे PYQs, जो टॉपिक मी शिकवला त्याचे PYQs, ठीक आहे. चलो ओके, थँक्यू.